नमस्कार बंधू भगिनींनो, मी चंद्रशेखर ठाकूर तुमच्या सगळ्यांचं स्वागत असा शेअर बाजाराचा आजचो 1600 कार्यक्रम असा आणि म्हाका खूप आनंद होता की हो कार्यक्रम मालवणीसून होता. कारण मी पण कोकणातलोच. मालवणी म्हाका चांगल्या प्रकारे येता आणि खूप बरं वाटतं. बऱ्याच दिवसांनी योग गेलो. खूप वर्ष माझ्या मनात होता कारण हे कार्यक्रम मी मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती भाषात केलं आहे. पण मालवणीत करूचे कधी वेळ नाही इली होती. ती वेळ इली आमचे वाय सी एस इन्व्हेस्टमेंटचे श्री दर्पण पाटील यांचा पालघरला ऑफिस असा. तर ज्यावेळी माझा 1500 कार्यक्रम झालो ना त्यावेळी त्यांनी मला सांगून ठेवल्याने होता की 1600 कार्यक्रम जो असतो तो मी करताय, माझ्या नावावर राखून ठेवा. आणि त्याप्रमाणे त्यांनी सगळी व्यवस्था केली कार्यक्रमाची. म्हाका पण खूप आनंद झालो. कारण कसं असता की मालवणी आपली भाषा असता, त्यामुळे त्या भाषेतून कार्यक्रम करूची खूप इच्छा होती आणि लोकांचा प्रतिसाद पण खूप छान मिळालो. पण एकूण कसं असतं की शेअर बाजाराबद्दल लोकांका जरा थोडीशी धाकधूक असतं मनात. याचं कारण कसं असतं की अनेक जे शब्द असतात ना ते शब्द थोडेसे कठीण वाटतात लोकांका. प्रत्यक्षात तसं काय असत नाही. कारण अनेक वेळा कसं होतं, मी कोकणात खूप कार्यक्रम केले आहे. म्हणजे 2003, 2009, 2012, 2018 मध्ये पण केलं होतं. पण ते सगळे कार्यक्रम झाले होते मराठीतून. मालवणीत करूचो पहिलोच योग इलो आणि त्यासाठी खास आभार आमचे दर्पण पाटील, वाय सी एस इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे. आणि या कार्यक्रमासाठी खूप लोकांचं सहकार्य मिळालं असा. आणि मुळात कसा होता की शेअर बाजार या विषयाबद्दल लोकांका जरा धाकधूक असतं मनात. ह्याचं कारण जे शब्द फंडामेंटल ॲनालिसिस, टेक्निकल ॲनालिसिस, सेन्सेक्स, निफ्टी, पण तसं सांगतो ना की या सगळा एकदम सोप्या असा. आता ह्या फंडामेंटल ॲनालिसिस म्हणतो ना, हे सगळ्यांका आपणा गोष्ट माहिती आहे. खयची? पु ल देशपांडेंनी म्हैस नावाची कथा लिहिल्यानी. त्या म्हैस कथेत पुलंनी काय लिहिल्यानी की रत्नागिरी मुंबई एस टी बसच्या खाली म्हैस येता आणि मरता. ती म्हैस येता आणि ती मरता. आता तो म्हैस मेली म्हटल्यावरती गाववाले सगळे जमा होतं आणि तो म्हशीचा मालक पण त्याच्यात येता ओरडत, माझी गो चांदी 10-10 शेर दूध देत होती, माझी गो चांदी 10-10 शेर दूध देत होती. त्याच्यावर पुलं म्हणतात की सकाळी 10 शेर आणि संध्याकाळी 10 शेर, म्हणजे दिवसाक 20 शेर दूध देणारी म्हैस मेली म्हटल्यावर तिचो मालक आक्रोश करणं स्वाभाविक होता. पण पुढे पुलं काय म्हणतात? पुढे असं म्हणतात की म्हैस कोकणातली होती ही गोष्ट लक्षात घेता तिचा मालक सांगत असलेला 20 शेर दुधाचा आकडा ती म्हैस रोज देत असलेल्या दुधाचा नसून तिने आत्तापर्यंत दिलेल्या दुधाचा असावा अशी माझ्या मनात शंका आली. दोस्तांनो, एकाच म्हणतात फंडामेंटल ॲनालिसिस. याचं कारण असा, हे कोल्हापूर, सांगली, सातारा तकडच्या म्हशी त्यांचं वंश वेगळं असतं. जाफराबादी म्हशी असतात, त्याचा खाणा वेगळा. आमच्या कोकणात काय खाणार? आमच्या कोकणात 9 महिने खाणार सुक्या गवत आणि 3 महिने पाऊस. ते खैसून ती म्हैस 10-10 शेर दूध देतली. त्यामुळे ह्या सगळ्या आपल्या व्यवहारात विचार केलो ना त्या सगळ्या अगदी कोणाक पण समजण्यासारख्या असा. फक्त होता कसा की लोकांच्या मनात असा या कठीणा. आता या म्हशीचा तुमका सांगलं हे आमच्या कोकणात जर झाला असताना आणि तो कोणता म्हणालो असतो की माझी गो चांदी 10-10 शेर दूध देत होती, तर थंय कोणतरी म्हणालो असतो जे आवशीचो घोग खयची 20 शेर दूध देतली, 1 शेर देताना मारामार. तर अशा प्रकारे हे सगळे विषय आपण सोप्या शब्दात समजून घ्यायचे शेअर बाजाराबद्दल. दोस्तांनो, माझ्याबद्दल सांगण्यासारख्या काय नाही. पहिला म्हणजे मी देवगडचो असं आहे, सगळ्या का माहिती आहे. सिंधुदुर्गात देवगड, थंय जामसंड आहे माझं गाव. माझं शिक्षण थंय झालं, नंतर मुंबई केलं आहे आणि गेली 52 वर्ष या क्षेत्रातच आहे. BSc बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि CDSL. या 52 वर्षात माका ज्या काय समजलं ना त्या सगळ्या मी सोप्या शब्दात ह्या कार्यक्रमात लोकांना सांगत असते. बाकी माझ्याजवळ सांगण्यासारख्या फार कायचं नाही. आता तुमका मगाशी जर सुरुवातीचा गाणं ऐकलास काय एका माणसाचं माझ्या दुसऱ्या फोनवर फोन येलो की गाण्याचा कार्यक्रम हा काय शेअर बाजाराचो. म्हटलं गाण्याचा कार्यक्रम असा कसा असता. या कार्यक्रमात खूप लोकांचा सहकार्य मिळाला. ज्यावेळी कार्यक्रम करूचं ठरलो ना त्यावेळी पंचमी नावाची संस्था असा, त्याचे अभय मंगेश कुलकर्णी त्यांनी स्वतःहून मला फोन केल्याने म्हणाले मी तुमका एक गाणं देत आहे, त्या कार्यक्रमाची सुरुवात गाण्याने करा. आणि त्या गाणं तुम्ही आता ऐकलास, मालवणी येता माका, मालवणी ही गोड भाषा. तर त्यांनी त्या गाणं दिल्याने उपलब्ध करून. मानसी फडके म्हणून गायिका असा त्यांची, तिने त्या म्हटल्यानं अतिशय छान गाणं होता. तर अशा प्रकारे सगळ्यांचं सहकार्य छान मिळालं.
ह्या गाणं लिहिल्याने असा रमेश अणावकर, कवी रमेश अणावकर, सुंदर ता गाणं मालवणी. त्यामुळे सुरुवात छान झाली. म्हाका एका दोघांनी आत्ता हे कळवल्यानी की सुरुवात छान झाली म्हणून. तर धन्यवाद अभय मंगेश कुलकर्णी साहेब. ते कार्यक्रम बघूक बहुतेक बसले असतील अशी म्हाका आशा असा. आणि दुसरा असो, हे कार्यक्रम एवढ्या लोकांनी सहकार्य केल्यानी ना, आता तरुण भारतनी चांगल्यापैकी बातमी दिल्यांनी, त्यानंतर रत्नागिरी टाइम्सनी बातमी दिल्यांनी, त्यानंतर प्रहार दैनिकांनी बातमी दिल्यांनी, सकाळनी दिल्यांनी, अनेक जे वेब पेज असतात ना, ग्लोबल मालवणी कोकण नाव, सिंधुदुर्ग समाचार, सिंधुदुर्ग नाव, अनेक आम्ही मालवणी, ह्या वेब पेजनी देखील, या फेसबुक पेजनी पण जाहिराती दिल्यांनी. त्यामुळे कसं झाला की एक प्रकारे सहकार्य सगळ्यांचं छान मिळालं. त्यामुळे या सगळ्या पेपरचे पण मनापासून आभार. तसा कार्यक्रम ठरल्यावरती आमच्या कणकवलीची एक ताई असत, सुप्रिया प्रभू मिराशी, तिने एका छोट्याशा बॉक्समधून एका माणसाबरोबर ही भेट पाठवल्याने. तो खोकं उघडल्याने त्याची एक चिठ्ठी होती. भाऊ खाऊ नको हां, ते खरी नाही आहेत, ती कागदाच्या लगद्याची आहेत. तो कागद असतो ना आपला रद्दी पेपर, त्याचं लगदो बनवून त्या लगद्यापासून त्यांनी असे बनवतात. आणखी छान छान वस्तू असत. तर सांगायचं तात्पर्य काय आहे की या कार्यक्रमावर लोकांचा एवढा प्रेम आहे ना, म्हणून आमका सुद्धा खूप उत्साह येलो. म्हटलो कार्यक्रम मालवणीतून करूया. अनेक लोक असतात ज्यांना मालवणी समजत नाही, पण ते म्हणाले आम्ही हा कार्यक्रम नक्की बघू, कारण आमका पण मालवणीतून ऐकावं आवडत म्हणून. तर ही सगळी माहिती आपण सोप्या शब्दात सांगूया पुढच्या एक 1.25 तासात. कसं असतं, शेअर बाजार या गुंतागुंतीचा विषय असा असं अनेक लोकांना वाटतं. खरा बघशाल ना तर खूप सोपं असतो. आता पुढे आपण बघात ना, या चित्राच्या माध्यमातून हे स्लाईड मी अशासाठी केलं की विषय समजू खूप सोपं होता. आता ह्या अशाच प्रकारे ह्या कार्यक्रमात स्लाईड जास्त दिसतली हो, चित्रात जास्त दिसतली, मी अधूनमधून दिसान. कारण मी महत्त्वाचं नाही, या कार्यक्रमाचे स्लाईड जास्त महत्त्वाचे असतात. कारण विषय समजण्यासाठी ना नुसतं मी बोललं तर हवे, तर त्याच्यात काय उपयोग नाही हो. आता कसं असतं बघा, समजा मग काय कधी कंपनी सुरू करूच्या, द्वारका फूड लिमिटेड नावाची. आता ही कंपनी सुरू करूची तर मग 30 लाख रुपये भांडवलाची आवश्यकता असता. माझे वडील श्रीमंत असते, त्यांनी मला 30 लाख रुपये दिल्याने असते. पण माझे वडील श्रीमंत नाही, ते मला नाही 30 लाख देऊ शकत. मग मी खैसून कंपनी सुरू करणार. मग त्याच्यासाठी माझ्याकडे एक मार्ग असा असतो की माका भांडवल नाही ना 30 लाख, मग मी भांडवल उभ्या करू शकतोय. कसा तर बघूया. बघा, माका द्वारका फूड लिमिटेड नावाची कंपनी चालू करूच्या. माझी कंपनी काय बनवीत, बिस्किटा, जाम, सरबता वगैरे. आता 30 लाख रुपये भांडवल होया तर मी काय करीन, मी सगळ्या लोकांना आवाहन करीन ना की बाबांनो माका कंपनी सुरू करूची असा, 30 लाख रुपये भांडवल होया, तुम्ही तुमच्यापैकी 3 लाख लोकांनी प्रत्येकी 10,000 रुपये काढून माझ्याकडे देवा. 3 लाख लोकांनी 10,000 रुपये काढून माझ्याकडे देवा. मी 3 लाख लोकांनी 10 रुपये दिले प्रत्येकी, की 3 लाख गुणिले 10, 30 लाख रुपये मिळाले ना. आता या 3 लाख लोकांनी 10 रुपये भांडवलात घालूसाठी माझ्याकडे दिल्याने आहेत ना, त्या 10 रुपयावरती मी त्यांना 1 रुपयो पण देणं लागत नाही. कारण असा की मी त्यांच्याकडनं कर्ज नाही घेत आहे, मी त्यांच्याकडनं फिक्स डिपॉझिट नाही घेत आहे. त्यांचा माझ्यावर विश्वास असा, त्यामुळे त्यांना माहिती आहे मी चांगलो धंदो करीन आणि त्याच्यातनं जो फायदा येतो त्यांना देईन, म्हणून विश्वासाने त्यांनी दिल्याने. म्हणजे आता कसा झाला बघा, 30 लाख रुपये भांडवल माका बिनव्याजाने मिळालं ना, बिनव्याजी मिळाला माका. ह्या इतक्या सगळ्या सोप्या. आता 3 लाख लोकांनी 10,000 रुपये भांडवलात गुंतवलेनी ना, म्हणजे त्यांच्या कंपनीत मालकी असा ना हो, मालकी असा. 3 लाख लोक 10 रुपयाचे मालक असत त्याच्यात, म्हणजे त्यांची मालकी किती हो, शेंगदाणा एवढी, पण मालकी असा. म्हणजे 3 लाख लोक असत ना, ते अंशतः मालक असत त्या कंपनीचे. ह्या व्यवस्थेत कंपनी म्हणतात. आणि ह्या 3 लाख लोकांनी जे 10,000 रुपये भांडवलात घातल्याने आहेत ना, ते एका शेअर बाजाराच्या भाषेत काय म्हणतात, ह्या 3 लाख लोकांच्याकडे 10 रुपये किमतीचो एक शेअर असा. शेअरचा अर्थ काय, भाग, हिस्सा, वाटा. इंग्रजीमध्ये शेअर्सचा अर्थ भाग. मग 3 लाख लोकांनी 10,000 रुपये भांडवलात घातल्याने असत, त्याका ह्या भाषेत म्हणतात की ह्या 3 लाख लोकांच्याकडे 10 रुपयाचो एक शेअर असा. आता समजा कोणी माका 60 रुपये दिल्यान, तर मी काय म्हणान, 60 रुपये दिल्यान त्यांनी, म्हणजे 6 शेअर त्याच्याकडे असं, 10 रुपयाचो एक शेअर, 60 रुपयाचे 6 शेअर. तर अशा प्रकारे ही सगळी व्यवस्था असतात. आता कसा झाला बघा, 30 लाख रुपये भांडवल मिळाला, माझ्या कंपनीचं उत्पादन सुरू झालं. आता पहिल्या 2 वर्षात कल्पना करा की कंपनीक काय पण फायदो झालो नाही असं समजूया. कधी, पहिल्या 2 वर्षात. आता कारण तुमका माहिती आहे, खैचोय धंदो करूचो म्हटलो ना, तर पी हळद आणि हो गोळी असं नाही होत ना. पहिली 2, 3, 4 वर्षात सगळी स्ट्रगल चालू असता, लगेच काय नफा होत नाही. पण 3ऱ्या वर्षात हळूहळू कसा होता, लोकांका प्रॉडक्ट समजता, त्यांना आता आवडता. मग 3ऱ्या वर्षी लोकांनी भरपूर प्रमाणात खरेदी केल्याने
या सरबता जाम बिस्कुटा आणि मग लोकांका ते आवडली, तेणे एकमेकांका सांगल्यानी. तर मग काय झालं, तिसऱ्या वर्षी कंपनीका चांगलो फायदो झालो असं आपण समजूया. उदय तळदळकर साहेब इलेत आपल्या कार्यक्रमामध्ये, मोठी असमी असा आर्थिक क्षेत्रामध्ये. उदयजी तुमचं स्वागत. तर तिसऱ्या वर्षी कसं झाला की कंपनीक 12 लाख रुपये फायदो झालो. आता ह्यो 12 लाख रुपये फायदो झालो ना, तो कोणाक देणार हो? 3 लाख लोकांका देणार, कारण त्यांनी भांडवलामध्ये घातल्यानी असं ना. विभा नेसरीकरता ही बँक ऑफ इंडियाच्या त्यो येयलो कार्यक्रमामध्ये. एखादो माणूस वारीक जाताना दरवर्षी नेवान, तसे माझ्या प्रत्येक कार्यक्रमात ते येतात. दुसरे आमचे माधव ठाकूर पण येले असतात, ते पण आपल्या देवगडाचेच होतं ना, जामसंड्याचे. वाशीमध्ये महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ त्याचे ते सेक्रेटरी असतात माधव ठाकूर. माधवराव तुमचं स्वागत असा. तर आता कसं झालं बघा, तिसऱ्या वर्षी कंपनीक फायदो झालो 12 लाख रुपये. आता 12 लाख रुपये फायदो जर 3 लोकांच्यात विभागून देवचो म्हटलो ना, वाटून देवचो, तर प्रत्येकाच्या वाटणे किती फायदो येतलो? 12 लाख भागिले 3 लाख म्हणजे 4 रुपये ना. प्रत्येकाक 4 रुपये येणार आपल्या वाटणी त्याच्या. मग आता कसं झालं बघा, 10 रुपयाचो शेअर आणि 4 रुपये फायदो झालो. त्याका शेअर बाजाराच्या भाषेत म्हणतात की डिव्हिडंड दिल्याने. म्हणजे 10 रुपयाच्या एका शेअरवर 4 रुपये जो फायदो झालो ना, त्याका म्हणतात कंपनीन 4 रुपये डिव्हिडंड दिल्यान. कंपनीन 4 रुपये डिव्हिडंड दिल्यान असा. आता ह्या जे 4 रुपये डिव्हिडंड कसा मिळाला? 10 रुपयाचो शेअर, 10 रुपयाचो शेअर आणि 4 रुपये डिव्हिडंड. म्हणजे टक्केवारी जर म्हणलाच ना, तर किती होतली बघा? 40% होत ना. 10वर 4, 100वर 40. मग ह्या वर्षी कंपनी काय म्हणत, आम्ही आमच्या शेअर होल्डरना, आता शेअर होल्डर म्हणजे कोण? हे 3 लाख लोक असत ना, की ह्या 3 लाख लोकांच्याकडे एक एक शेअर ना 10 रुपयाचो. मग 3 लाख लोकांका म्हणतात शेअर होल्डर, मराठीत म्हणतात भागधारक. ज्याच्याकडे शेअर हा तो शेअर होल्डर. तशा प्रकारे सगळी व्यवस्था असा. आमचे दुर्गाप्रसाद काजरेकर कणकवलीतून प्रोग्राम बघतात, ते पण शेअर दलाल असत. दुर्गाप्रसाद काजरेकर तुमचं स्वागत असा. तर कंपनी काय म्हणतात 40% डिव्हिडंड दिलं. आता पुढच्या वर्षी कंपनीक जास्त फायदो झालो तर जास्त डिव्हिडंड देती, कमी फायदो झालो तर कमी डिव्हिडंड देती. एखाद्या वर्षी फायदो झालो नाही तर डिव्हिडंड देऊचे सुद्धा नाही. आता आपण बघतो या कोरोनासारखी परिस्थिती येली, 4 महिने कंपनी बंद हा, प्रोडक्शन नाही, विक्री नाही, खैसून फायदो होतलो, मग डिव्हिडंड नाही देणार. तात्पर्य असा की हा डिव्हिडंड असा ना, या डिव्हिडंड या फिक्स इन्कम नाही, या फिक्स डिपॉझिटसारख्या. कंपनीक फायदो होईल त्या प्रमाणात त्या डिव्हिडंड मिळणार. त्यामुळे आपण अशाच कंपनीचे शेअर घेतलो की जर आपणाक चांगल्या प्रकारची कंपनी आपलं धंदो करीत आमकां माहिती आहे त्याप्रमाणे देतलं. आता ह्या मागाशी सांगितलं की पहिली 2 वर्षा 3 वर्षा कंपनी काय फायदो होईल तसं नाही. म्हटलं एकदा मी देवगडात प्रोग्राम केलं होतं. आमची जी सेबी संस्था असताना आपण बोलू, तर सेबीन सांगितलं ठाकूरांनो तुमचं गाव देवगड, तर मी हे कार्यक्रम करत असतोय सगळ्या देशभर. तर माका म्हणाले तुमच्या गावात एक कार्यक्रम करूया म्हणून देवगडात त्या डायमंड हॉटेलात ना त्याच्या बाजूक एक लग्नाचा हॉल होता, हे कार्यक्रम केलं होतं. झाली त्या गोष्टी 4 वर्ष. तर कसा झाला, ते कार्यक्रम चालू असताना सगळे आमचेच गावलेच होते हो, मी पण त्याच गावचो. ते एक माहोल तो चांगलं होतं. तर झालं कसा, ह्या सगळ्या बघितल्याने म्हटलं 2-3 वर्ष पहिला काय कंपनीक फायदो होत नाही. तर प्रेक्षकात एक ताई बसले होत्यो, त्यो म्हाका म्हणतात कशो, तुम्ही सांगताच पहिले 2-3 वर्ष काय होत नाही. त्या म्हणतात त्या माझ्या नवऱ्याची बायकोमधली राधिका मसालेवाली, तिने म्हणता कसा 8 महिन्यात 300 कोटी रुपयाची कंपनी विकत घेतल्यानो, मग तुम्ही सांगताच तर काय होत नाही. तर मी त्यांना म्हटलं ताई, म्हटलं 8 महिन्यात 300 करोडची कंपनी विकत घेतल्याना, म्हटलं हे विषय माझ्या बुद्धीचो पलीकडचो असा. मी 52 वर्ष क्षेत्रात आहे, पण 8 महिन्यात 300 करोड फायदो केलेली कंपनी म्हटलं मी तरी अजून बघलं नाही. शेवटी सिरियल असा होती, सिरियल ती, हो ना. तर अशा प्रकारे दोस्तांनो, ह्या सगळ्या तुमका मी सोप्या शब्दात सांगले चित्राद्वारे, तेवढी काय नाही. पण अनेक वेळा कसा होता, अनेक वेळा होता असा की आपणाक वाटतं आमका समजावचा नाही, म्हणून आमका समजावचा नाही, कारण आम्ही एक वस्तुस्थिती अशी धरतो की ह्या सगळ्या म्हाका समजणार नाही. आणि वस्तुस्थिती अशी असता की आपणाक सगळा नंतर सोप्या असा. आता तुमका उदाहरण सांगतोय, आमच्या देवगडाच्या पासून जवळ ना एक तिरलोट म्हणून गाव हा, तिरलोट. त्या तिरलोटमध्ये एक काकार होतं, तो वय झाले गोष्टी 7-8 वर्ष. तिरलोटमध्ये ह्या विभा नेसरीकर यांनी म्हाका कोकणी शिकवल्यानी होता, गोव्याचं कोकणी. यांची माझ्या एका ऑफिसमध्ये आम्ही काम करीत होतो. विभा नेसरीकर तुमचं स्वागत असा. तर आमच्या तिरलोटमध्ये एक ग्रहस्थ होतं, त्या गोष्टी 5-6 वर्ष झाली. त्यांचं वय होतं 92 वर्ष. तब्येत एकदम छान हा. 92व्या वर्षी चष्म्याशिवाय वाचतात, हिंडतात फिरतात. पण त्यांनी ना आयुष्यात कधी तिरलोटच्या बाहेर दुनिया बघलेलीच नाही. कोल्हापूर नाही, रत्नागिरी नाही, पुणा नाही, मुंबई नाही.
तेचो नातू मुंबईत असता, तेचो चांगलो धंदो असा चांगलो. तर एकदा काय झालं, त्या नातवाक असा वाटला की आजोबा आपले बिचारे गावात बसले, त्यांना एकदा मुंबई दाखवूया म्हणून नातू इलो तकडे तिरलोटमध्ये गाडी घेऊन इलो, आजोबांक गाडीत बसवलं आणि मुंबईत घेऊन इलो. म्हाका जेवढी कळला ते मुंबईत इले म्हणून, तर मी त्यांना सांगितलं, ते काय नातवाक म्हटलं, बाबा मी या काकांक घेऊन जाते माझ्याकडे, मी राहते बोरिवलीत. तर म्हटलं मी काकांक घेऊन जाते 4 दिवस माझ्याकडे, पण तुम्ही घेऊन जावा आणि हाडून सोडा, माका वेळ नाही. म्हटलं ठीक आहे, मुंबईत कोणाक वेळ असत नाही. तर एक दिवशी काय झालं, आम्ही दुपारचे फर्स्ट क्लासचं तिकीट काढलं, ते काका आणि मी. दुपारी गर्दी कमी असतात तुमका माहिती आहे. मग आम्ही बसलो, तर काय झालं, समोर ट्रेनमध्ये समोरच्या बाकावर एक कॉलेजचं पोरगो बसलो होतो. तर त्याची ही पॅन्ट बघून ते काका सारखे त्या पोराच्या तोंडाकडे बघतात, त्याच्या पॅन्ट तिकडे बघतात, तोंडाकडे बघतात, पॅन्ट तिकडे बघतात. 1 तासाचा प्रवास ना हो चर्चगेट बोरिवली. माझ्याबरोबर एक शब्द पण बोलले नाही. आणि घरी आम्ही रात्री गेलो आणि घरी गेल्यावरती मग जेवण खाणं झालं, सगळे आम्ही गप्पा मारत बसलो होतो. तर माका सांगतं, शेखर तो दुपारी कॉलेजचं पोरगो बसलो होतो ना समोर ट्रेनमध्ये, माका लय त्याची आठवण येता रे. आणि नुसती आठवण नाही, कुडाळून शीतल आरोसकर ताई, आमच्या शाळेचे विद्यार्थी असतात त्या देवगड हायस्कूलच्यो. शीतल आरोसकर, तुमचं स्वागत. त्यांनी सुद्धा खूप मेहनत केली, कुडाळमध्ये खूप पब्लिसिटी केली त्यांनी. तर झालं कसा, आमच्या संगीता सावंत ते देखील आमच्या कोकणात होतात, फोंड्यात राहतात त्यो, आणि अतिशय चांगलं स्टेट बँकेत काम करीत होते. खूप लोकांना त्यांनी मदत केल्याने आपल्या चाकोरीच्या बाहेर जाऊन. या सगळ्यांच्याबद्दल बोलायचं ना, आणखी एक कार्यक्रम करूचो लागतलो, तर पुढे करूया नंतर. आणि सुप्रिया प्रभू मिराची त्यांची फळा तुमका आता दाखवलं ना, तो पण आता कार्यक्रम इलेले असत, कागदाच्या लगद्यापासून सगळ्या छान छान बनवतात. तर कसा झाला, मगाशी तुमका म्हटलं, ते काका सारखे त्या पोराकडे बघतात, माझ्याकडे बघतात. मग आम्ही घरी गेलो रात्री आणि जेवण झाल्यावरती आम्ही गप्पा मारत बसलो. ते माका म्हणतात, त्या पोराबद्दल लय माका आठवण येतं रे, त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटलो माका. तर मी काकांक विचारलं, कशाबद्दल अभिमान वाटलो. तर माका सांग त्या मुलाची, पण बघ रे, त्याला शिक्षणाची किती तळमळ आहे ती. मी चांगले काकानो, अहो काकानो, तो गरीब नाही हा, तो ज्या फर्स्ट क्लासमध्ये बसलो ना, त्या फर्स्ट क्लासचा भाडा सेकंड क्लासपेक्षा 4.5 पट जास्त असा. आणि त्याच्या हातात जो मोबाईल आहे ना, तो कमीत कमी 15,000 रुपयाचो असावं. तो पोरगो काय गरीब नाही रे, काय नाही, तुमका वाटतात हा. मग माका ते विचारतात, अरे मग असे फाटके कपडे कित्याक घालतात. तर हो म्हटलं, मुंबईची फॅशन आती, त्यांना तिरलोटमध्ये बसून माहितीच नाही दुनियेत काय चाललं आता. तर माका म्हणतात की एक सांग माका तू, हे जे असे फाटके कपडे घालतात लोका, ती चांगल्या कपड्यापेक्षा थोडे तरी स्वस्त असतील ना रे. फाटके कपडे धडक्या कपड्यापेक्षा थोडे तरी स्वस्त मिळत असतील ना. मी म्हटलं, काका बिलकुल नाही, जेवढे भोका जास्त तेवढे पैसे जास्त. थोडे असा कसा हो, मग असाच असता, ते भोका पाडूची, शिवूची, ते का कानशीन घासूचा, त्याच्यात लेबर वाढताना. म्हणता काय रे बाबा तुझ्या मुंबईचा, म्हटलं गरीब गरीब काय नाही, फॅशन असतात ती म्हणे. झाला कसा, ते 4 दिवस माझ्या घरी रवले आणि येताना परत आम्ही तसंच केलं. दुपारी आम्ही निघालो, ट्रेनमध्ये बसलो, तिकीट काढला फर्स्ट क्लासचा, आणि समोरच्या बाकावर जो पोरगो बसलो होतो ना, तो या पहिल्या पोरापेक्षा गरीब होतो बघा. मेल्याची ढोपरा सगळी बाहेर पडली. ते माका सांगतात, रे काय म्हणते तुमच्या मुंबईवाल्यांची जगा वेगळी हौस रे. हां, जा दारिद्र्य नाही हा मुळा, त्या दारिद्र्य नाही हा, पण जा दारिद्र्य नाही त्याची प्रदर्शन करूची काय ही हौस. दोस्तांनो, तुमका सांगूचा असा की ह्या सगळा आमका वाटत असता, ह्या कठीणा म्हाका समजवचं नाही. प्रत्यक्षात आपणाक माहिती आहे की किती सोप्या असा, या किती सोप्या असा. फक्त होता कसं आमका वाटत असता, म्हाका समजणार नाही. जसा धेंका वाटता की तो गरीब हा पोरगो, प्रत्यक्षात श्रीमंत हा. तसो शेअर बाजार कठीण हा, म्हाका समजणार नाही. मी M.Com नाही, मी B.Com नाही, काय फरक पडत नाही. आवड होई सगळ्यांका समजताला. आमच्या स्मिता आजगावकर पण जो बँक ऑफ इंडियाची सगळी मोठी मोठी मंडळी आज प्रेमापोटी इलेली असत. असो, तर दोस्तांनो, आता कसा झाला, आपण काय बघलो, 3 लाख लोकांच्याकडे एक एक शेअर असा, द्वारका फूडचो एक एक शेअर, 3 लाख लोकांच्याकडे एक एक शेअर असा, ते शेअर होल्डर असत. आता ह्यो जो एक शेअर हा ना 3 लाख लोकांच्याकडे, तो शेअर ठेवूसाठी त्यांना एक खाता उडूचा लागता. त्या खात्याक म्हणतात डीमॅट अकाउंट, डीमॅट खाता. ह्या डीमॅट खाता उघडूचाच लागता आणि त्या खात्याचो एक एक शेअर त्यांना ठेवचो लागतं. आता डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी 2 संस्था देशात असत. या संस्थांका म्हणतात डिपॉझिटरी. ह्या ज्यो संस्था असतात 2, त्यांना म्हणतात डिपॉझिटरी. थंय डीमॅट अकाउंट उघडूचा लागता. एका डिपॉझिटरीचं नाव असा NSDL, दुसऱ्या डिपॉझिटरीचं नाव हा CDSL. 1996 साली हो डीमॅटचो कायदो झालो. त्याच्या आधी काय होता, शेअर सर्टिफिकेट कागदी स्वरूपात असत, पेपर फॉर्मॅटमध्ये. आता 96 नंतर डीमॅटची व्यवस्था येईल, त्यामुळे आता ह्या 3 लाखांपैकी
त्या लोकांका खंय ना खंय डिमॅट अकाउंट उगडूचा लागताला, CDSL किंवा NSDL. CDSLचं नाव सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस, NSDLचं पूर्ण नाव नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड. ह्यो दोन्ही डिपॉझिटरी मुंबईतच असत लोअर परेलला योगायोगाने. तर खंय पण डिमॅट अकाउंट उघडू शकतात, पाहिजे तर CDSL, पाहिजे तर NSDL. आता तुमच्या मनात प्रश्न असतात की दोघात फरक काय? दोघात फरक तसो काय नाही. दोघात फरक काय नाही. या सेबी मार्फत सरकारची संस्था, सरकारी संस्था सेबीबद्दल आपण पुढे बघूया. त्यांचं नियंत्रण असा, दोघांमध्ये काय फरक नाही. तुमका चॉईस दिल्याने हव्या तर हय उघडा, हव्या तर थंय उघडा. तर अशा प्रकारे हे डिमॅट अकाउंट उघडूचा लागताला. आमचे एक YCS ते पण डिमॅट अकाउंट उघडतात, पुढे आपण बघूया. तर आत्ता आपण काय बघितलं की हे CDSL खंय हा मुंबईत, NSDL खंय हा मुंबईत. मग म्हाका सांगा, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद, अहमदाबाद, कणकवली, मालवण ती माणसं काय मुंबईत येते काय डिमॅट अकाउंट उघडूक? एवढ्या लांब नाही येऊ शकत ना. मग त्यासाठी या दोन्ही डिपॉझिटनी काय केल्याने असा, संपूर्ण देशामध्ये आपले एजंट नेमलेले असतात. आणि या एजंट का आपण म्हणतो DP, डिपॉझिटरी पार्टिसिपंट. आमचे अमोल सावंत दिले आहेत. अमोल सावंत इंडस्ट्रीयल बँकेत मोठे साहेब असत, बाकी मुंबईचे मॅनेजर असत. अमोल सावंत, तुमचा स्वागत असा कार्यक्रमात. तर आपण काय बघलो, CDSL, NSDL मुंबईत असल्यामुळे त्यांनी सगळ्या देशभर आपले एजंट नेमल्याने आहेत. आणि हे एजंट लोक डिमॅट अकाउंट उघडतात. ह्या एजंट लोकांका काय म्हणतात, DP, डिपॉझिटरी पार्टिसिपंट. त्याचं शॉर्ट फॉर्म आहे DP. ते आपल्या मोबाईलमध्ये DP असतं ना, तो मोबाईलमध्ये DP आणि ह्यो DP ह्याचं काय पण संबंध नाही ता व्हायला ह्या व्हायला. ते DP म्हणजे एजंट असतात दोन्ही डिपॉझिटरीचे. आता DPOसाठी कोण लायक असतात, कोण DP बनू शकतं? 4 प्रकारची मंडळी DP बनतात. एक राष्ट्रीयकृत बँक, खाजगी बँक, सहकारी बँक आणि शेअर दलाल. 4 प्रकारची मंडळी असतात. आणि या 4 प्रकारची मंडळी खंय ना खंय देशात असतातच ना हो. समजा आमच्या कणकवलीमध्ये ICICI बँक शाखा नसतात, पण बँक ऑफ इंडियाची शाखा, हरकुळमध्ये बँक ऑफ इंडिया नसतात, पण अभ्युदय बँकेची शाखा असतेली एखाद्या वेळी. तात्पर्य खंय ना खंय कोण नसता. आणि खंय कोण नाही तर स्टेट बँक असता. तर म्हणतात ना, जिसका कोई नहीं उसका होता है का खुदा होता है, वैसा जो कोई भी जहाँ नहीं है वहाँ स्टेट बँक है. सांगायचं तात्पर्य असा की खंय पण तुम्ही डिमॅट अकाउंट उघडा, सगळे DP तेवढे वाटतात. लोकांना काय वाटतं की राष्ट्रीयकृत बँक जास्त सुरक्षित? बिलकुल नाही. सगळे DP सारखे सुरक्षित. राष्ट्रीयकृत, सहकारी, सरकारी, ब्रोकर. याचं कारण असं हा की डिपॉझिटरीचा जो डेटा असा ना, सगळी तपशील, माहिती, ती सगळी डिपॉझिटरीकडे असतात. हे DP लोक फक्त तुमचे अकाउंट उघडतात. त्यामुळे खंय पण तुम्ही डिमॅट अकाउंट उघडलंच ना, तुमचे शेअर तेवढे सुरक्षित असतात. तुमका जो सोयीचो असा. आता एखाद्या ब्रोकरचं ऑफिस जवळ असताना, एखाद्या कोऑपरेटिव्ह बँकेचं ऑफिस जवळ असताना, त्यामुळे खंय पण तुम्ही उघडा, त्याच्यामध्ये काय पण फरक नसतो. आता मगाशी मी तुमका काय सांगलं आहे, की ज्यावेळी कंपनीक फायदो होता, त्यावेळी कंपनी डिव्हिडंड देता. मग ह्या डिव्हिडंड कसा होता? आशा कुलकर्णी पण कार्यक्रमात दिले असत. आशा कुलकर्णी ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे ते कुडाळ मुंबई एकदा प्रवास केल्याने आणि संध्याकाळी एवढे देवभोळो माणूस, म्हणजे एवढी देवभोळी व्यक्ती मी कधी बघलंय नाही. आशा कुलकर्णी तुमच्यासारखी माणसं तो दुनियेत म्हणून दुनिया चालली आहे. असो, तर मी काय म्हटलं आहे की सुरुवातीका की डिमॅट खात्यात शेअर्स ठेवले तर ते कसे असतात बघा. आता 3 लाख लोक आहेत ना, शेअर होल्डर, भागधारक, त्यांच्याकडे एक शेअर आहे ना द्वारका पुढचो. त्या 3 लाख लोकांपैकी समजा 2 लाख लोकांनी ठरवल्याने की आपण CDSLमध्ये डिमॅट अकाउंट उघडायचे. 1 लाख लोकांनी ठरवल्याने आम्ही NSDLकडे डिमॅट अकाउंट उघडायचे. याचं कारण काय की त्यांची मर्जी आहे ना, त्यांची मर्जी. मेधा जोशी पण आपल्या कार्यक्रमात दिलं, तो ठाण्यात राहतात. आणि माझ्या बंधू भगिनींनो तुमका सांगायचं असा की मेधा जोशींचं वैशिष्ट्य असं, त्या पण देवगडाच्याच होत आमच्या. आणि त्यांनी संपूर्ण दासबोध आणि संपूर्ण ज्ञानेश्वरी हस्तलिखित हातान लिहून काढल्याने वयाच्या 62व्या वर्षी रिटायर्ड झाल्यावरती. अशी देवमाणसं लय असत माझ्या संपर्कामध्ये. ते सगळ्यांचे आशीर्वाद असत, त्यामुळे कार्यक्रमाचं झालो. असो, तर मी काय म्हटलं, 3 लाख लोकांपैकी समजा 2 लाख लोकांनी CDSLमध्ये अकाउंट उघडल्याने आणि 1 लाख लोकांनी NSDLमध्ये डिमॅट अकाउंट उघडल्याने, असं समजूया. आता हे 2 लाख लोक कोण? 2 लाख डिमॅट अकाउंट होल्डर कोण? तर CDSL का माहिती आहे. 1 लाख डिमॅट अकाउंट होल्डर पण कंपनीक माहितीच नसता. कंपनी काय म्हणता, आम्ही 3 लाख शेअर्स पब्लिकला दिले आहेत ना, त्या 3 लाखपैकी 2 लाख शेअर्स CDSLमध्ये असत आणि 1 लाख शेअर्स NSDLकडे असत. म्हणजे कंपनी के माहितीच नाही. ही कंपनी का माहितीच नाही. मेधा जोशी आजचो कार्यक्रम चांगलोच होतलो,
धन्यवाद तुमच्या आशीर्वादानंच कार्यक्रम चांगलो छानपैकी प्रतिसाद मिळता आणि ह्यो प्रतिसाद वाढताचा सुरुवातीपासून. तर कंपनी का माहिती नसतं आपले 2 लाख कोण 1 लाख तो कंपनी म्हणतं आमचे शेअर होल्डर 2, एक CDSL आणि दुसरो NSDL. कंपनी म्हणतं CDSLकडे 2 लाख शेअर्स असत, NSDLकडे 1 लाख शेअर्स असत. मग म्हाका सांगा, जर असा असा तर मी तुमका सांगलंय की कंपनी का फायदो झालो की कंपनी शेअर होल्डरना डिव्हिडंड देतात. मग तुम्ही म्हणशाल की कंपनीकडे रेकॉर्डच नाही शेअर होल्डरचा, मग डिव्हिडंड कशी देत कंपनी? ते का उत्तर असं आपल्या पुढच्या स्लाईडमध्ये. जरी कंपनी काय माहिती नसतात तरी काय होता, ज्यावेळी कंपनी डिव्हिडंड द्यायचा ठरवताना त्यावेळी कंपनी काय करता की एक तारीख ठरवता, ते का म्हणतात रेकॉर्ड डेट. ही रेकॉर्ड डेट समजा 23 जुलै 2019 असतली. दरवर्षी रेकॉर्ड डेट वेगळी असा. मग कंपनी काय करता, डिव्हिडंड देण्यासाठी एक तारीख ठरवतात, ते का म्हणतात रेकॉर्ड डेट. आता 23 जुलैच्या दिवशी काय होता, कंपनी काय करता की रात्री 10:30 रेकॉर्ड डेटच्या दिवशी म्हणजे 23 जुलै का रात्री 10:30 वाजता कंपनी दोन्ही डिपॉझिटरीकडून एक तपशील मागून घेता. दोन्ही डिपॉझिटरी का सांगता रात्री 10:30 वाजता की आमका असो तपशील देवा की असे डीमॅट अकाउंट होल्डर ज्यांच्या डीमॅट खात्यामध्ये द्वारका फूड लिमिटेडचे शेअर्स असतात आणि किती शेअर्स असतात. रेखा सावंत दहीसर तुमचं स्वागत कार्यक्रमामध्ये. रेखाताई पण असे असतात, जेव्हा कार्यक्रम असतात तेवढे आवर्जून ऐकत असतात, प्रश्न पण विचारत असतात. आज तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाका, सवडीत मी त्याचं उत्तर देईन. कारण आज कसं होतं, हे प्रश्नाची उत्तरं देत राहिली तर कार्यक्रम 4 तास चालत, नंतर मी उत्तरं देईन, पण तुम्ही टाकत चला. तर आता मी काय सांगले तुमका की ज्यावेळी कंपनी डिव्हिडंड देताना तर रात्री 10:30 वाजता रेकॉर्ड डेटच्या दिवशी तपशील मागून घेता. कसलो तपशील की असे डीमॅट अकाउंट होल्डर ज्यांच्या डीमॅट खात्यामध्ये द्वारका फूडचे शेअर असतात आणि किती शेअर्स असतात. त्या डीमॅट अकाउंट होल्डरचं नाव काय, त्याचं बँक खयची, बँकेचा अकाउंट नंबर काय, IFSC कोड काय, ह्या सगळ्या तपशील मागून घेता. मग कंपनी काय करता, जेवढे शेअर्स समजा कोणाच्या खात्यात 10 शेअर्स असतात तर 10 शेअर गुणले 4 रुपये डिव्हिडंड, 40 रुपये त्या डीमॅट अकाउंट होल्डरच्या बँक खात्यामध्ये कंपनी जमा करता. तर अशा प्रकारे रात्री 10:30 वाजता किती आहे. आता तुमचा प्रश्न आहे, रात्री 10:30 वाजता किती आहे. काही बँका संध्याकाळी 4 वाजता बंद होतात, काही बँका संध्याकाळी 7 वाजता बंद होतात, बँका 8 वाजता बंद होतात. दोन्ही डिपॉझिटरी CDSL NSDL रात्री 10:30 वाजता बंद होतात. त्यामुळे रात्री 10:30 वाजता ज्याच्या डीमॅट अकाउंटमध्ये शेअर्स असतील ते का डिव्हिडंड मिळणार. ज्याच्या हाती ससा तो पारधी, ज्याच्या डीमॅट खात्यामध्ये शेअर्स ते का मिळताला. तर अशा प्रकारे सगळी व्यवस्था असतात. त्यामुळे डिव्हिडंड CDSL का मिळत नाही, डिव्हिडंड NSDL का मिळत नाही, डिव्हिडंड मिळतात त्या ह्या शेअर होल्डर्सना मिळतात, कारण ते खरे शेअर होल्डर ते कंपनीचे मालक असतात. तर अशा प्रकारे सगळी व्यवस्था असतात. किती सोप्या आपण बघला. आता मी डीमॅटबद्दल हे थांबतोय, कारण प्रत्येक विषय एवढं मोठं असताना खूप सांगण्यासारखे असा. त्यामुळे सगळ्या थोडा सांगते, कारण बरेच विषय आपण कव्हर करूचे आहेत. त्यामुळे सगळ्या आता सांगत बसत नाही. मग जो पूर्ण दिवसाचा पण कार्यक्रम असतो तो केव्हा नाही काय होईल. तर आता डीमॅटबद्दल थांबूयाचं कारण कसं की कार्यक्रमाचं नाव शेअर बाजाराचा, डीमॅटचं नाही. त्यामुळे सगळ्या डीमॅटवर भर नाही देत मी, आवश्यक तेवढं सांगलं. पुढे आपण बघूया. आता आपण काय बघलो की 3 लाख शेअर होल्डर्स असत, त्यांच्या खात्यात एक डीमॅट द्वारका फूडचो शेअर असा. आता माका सांगा, 2 दिवसांनी, 2 महिन्यांनी, 2 वर्षांनी, 10 वर्षांनी ह्या 3 लाख लोकांपैकी काही लोकांना तरी वाटत ना हो काय की आपल्याकडचे शेअर विकून टाकूया, आता लय झाला, पैशाची गरज आहे, दुसरे शेअर घेऊया. मग ते शेअर विकणार खय. तो शेअर विकूसाठी जी जागा असतात ते का आपण म्हणतो शेअर बाजार. पुन्हा या एवढ्या सोप्या असताना भाजी बाजार, मासळी बाजार, कापड बाजार, तसं शेअर बाजार. ज्यावेळी खरेदी करणारे शेअर खरेदी करणारे आणि शेअर विकणारे हे 2 लोक ज्यावेळी एकत्र येतात ना ते का बाजार म्हणतात ना. तो शेअर खरेदी करणारे शेअर विकणारे एकत्र येतात ते का शेअर बाजार म्हणतात. इंग्रजीमध्ये ते का म्हणतात स्टॉक एक्सचेंज. स्टॉक एक्सचेंज म्हणजे शेअर बाजार. ती 2 स्टॉक एक्सचेंज सगळ्यांना माहिती असत. एकाचं नाव आहे BSE आणि दुसऱ्याचं नाव आहे NSE. BSE आणि NSE, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज, नॅशनल स्टॉक एक्सचेंज. आणि दोन्ही स्टॉक एक्सचेंज असत ना, दोन्ही स्टॉक एक्सचेंज मुंबईतच असत. हो योगायोगा. CDSL NSDL मुंबईत, BSE NSE मुंबईत. BSE खया फोर्टमध्ये, मुंबईत फोर्टमध्ये BSE आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्वेला NSE, दोन्ही मुंबईतच. पण म्हणून परत तसा की मालवणचं मनुष्य, दिल्लीचं मनुष्य, हैदराबादचं मनुष्य मुंबईत येत काय शेअर खरेदी विकूक नाही. मग या दोन्ही स्टॉक एक्सचेंजचे दलाल जे असतात ना, जे का आपण शेअर ब्रोकर म्हणतो, ते शेअर दलाल आणि त्यांचे उपदलाल म्हणजे सब ब्रोकर या सगळ्या देशामध्ये असतात. आता हे मोठे मोठे ब्रोकर्स असतात, उदाहरणार्थ मोतीलाल ओसवाल. आता मोतीलाल ओसवाल देशामध्ये काय 2-2.5 हजार शाखा उघडणार नाही हो. मग ते काय करतात की आपले
सब ब्रोकर म्हणतात. ते सब ब्रोकर म्हणण्यापेक्षा त्यांना म्हणतात बिझनेस असोसिएट, म्हणजे एका प्रकारे ते उपदलालच म्हणा, बिझनेस असोसिएट म्हणतात त्यांना. जसे आता आमचे YCS इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस पालघरचे ते बिझनेस असोसिएट असत. मोतीलाल ओसवालचे, मोतीलाल ओसवाल मोठं ब्रोकर आहात मुंबईत हा, पण त्यांचे असे बिझनेस असोसिएट YCS सारखे देशभर असतात ना, त्यांच्यामार्फत व्यवहार होत असतात. तर अशा प्रकारे शेअर खरेदी करूची किंवा विकूचे तर आपण शेअर दलाल म्हणजेच शेअर बाजाराच्या मार्फत खरेदी किंवा विक्री आपण करू शकतो. आता अनेक लोकांना वाटतं की शेअर बाजार पूर्वी आपल्याकडे म्हणत असत शेअर बाजार म्हणजे सट्टा बाजार, शेअर बाजार म्हणजे चोर बाजार, हा घोटाळ्यांचा आगर, असा काय नाही. हा गेल्या 92 नंतर खूप परिस्थिती सुधारली. आता शेअर बाजारावरती पूर्ण कंट्रोल असतात तर सेबी या संस्थेचा. सेबीचो फुल फॉर्म असा सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. ह्यो सेबीचो कायदो हा ना तो 1992 साली स्थापन झाली सेबीची ही. शोभना गोखले मुलुंड होऊन कार्यक्रम बघतात. शोभना ते अतिशय उत्तम गायिका असत, अतिशय उत्तम गायिका, आणि मधुवंती दांडेकरांचे शिष्य असत त्यो, आणि त्यांचं पण दुसरीकडे कार्यक्रम असा पण थोडं वेळ काढून तो बसतो. शोभनाताई गोखले आपलं स्वागत आहे. तर बँकेचं कसं असतं, सगळ्या बँकांच्यावरती नियंत्रण कसं असतं रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, सगळ्या बँकांच्यावरती नियंत्रण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा. तसं ह्या सगळ्या शेअर बाजारावर नियंत्रण कोणाचं असतं सेबीचा. सेबीची स्थापना झाली 1992 साली, भारत सरकारची संस्था असते ती. या सेबीची सत्ता चालतात स्टॉक एक्सचेंज, त्यांचे ब्रोकर्स, दोन्ही डिपॉझिटे त्यांचे DP, आणि इन्व्हेस्टर तुम्ही आम्ही आणि कंपनी, या सगळ्यांच्यावरती सेबीचा पूर्ण कंट्रोल असतो. आणि सेबीने अनेक चांगल्या गोष्टी सेबीने आपल्यासाठी केलेल्या आहेत. छोट्या गुंतवणूकदारांसाठी खूप चांगल्या गोष्टी सेबीने केल्या आहेत. सेबीने शेअर बाजारात शिस्त आणल्या, सेबीने शेअर बाजारात पारदर्शकता आणल्या. त्यावेळी पूर्वीचे ते घोटाळ्याचा जमानो आता गेलो. तर अशा प्रकारे सेबीचा कंट्रोल असतात. या सेबीने जो अनेक चांगल्या गोष्टी केल्याने ना, त्याच्यात एक महत्त्वाची म्हणजे हे BSE असो, NSE असो, यांचे सगळे ब्रोकर्स बनण्यापूर्वी त्यांना सेबीकडून रजिस्ट्रेशन घेवचं लागतं, सेबीमध्ये नोंदणी करूची लागता, सेबी त्यांना लायसन्स देता, आणि मगच ते शेअर दलाल म्हणून काम करू शकतात. त्यामुळे BSEचे सगळे हजारो ब्रोकर्स, नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSEचे हजारो ब्रोकर्स, हे सगळे पहिले सेबीमध्ये रजिस्ट्रेशन झालेला, सेबीमध्ये नोंदणी झाली ब्रोकर म्हणून, आणि म्हणूनच मग ते का या दोन्ही स्टॉक एक्सचेंजनी आपले दलाल म्हणून घेतलेलं. तो ह्यो नियम सेबीने केला की त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन असल्याशिवाय कोणी व्यक्ती ब्रोकर म्हणून काम करू शकत नाही. आता ह्या जर सर्टिफिकेट तुम्ही बघताच ना, ह्या A4 साईजचा असा, पण सेबीचो नियम असं असता की हा A4 साईजचा सर्टिफिकेट प्रत्येक ब्रोकरच्या ऑफिसमध्ये ठळकपणे असा एनलार्ज करून, म्हणजे 2 फूट बाय 2 फूट, 3 फूट बाय 3 फूट एवढ्या मोठ्या कागदावर ते प्रिंट करून लॅमिनेट करून ऑफिसमध्ये लावूचा. याचं कारण असा, कोणी व्यक्ती जर गेली ब्रोकरच्या ऑफिसमध्ये तर बघता क्षणी ते का कळवा की ह्यो ब्रोकर सेबी रजिस्टर्ड असा. ह्यो सेबीचो नियम आहे. आता तुम्ही म्हणशाल की प्रत्येक ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाऊ काम का खंय वेळ, हरकत नाही. BSE ब्रोकर्स असतात ना, त्या BSE ब्रोकरचा लिस्ट www.bseindia.com या साईटवर असा. NSEच्या ब्रोकरचा लिस्ट nseindia.com साईटवर असा. दोघांचा एकत्र जर पाहिजे असा तर सेबीची साईट आहे sebi.gov. त्यामुळे खरी माहिती तुमका घर बसल्या उपलब्ध होता, तर जाऊची काय गरज नाही. आणि या सेबीचा आणखी फायदो असा असता की सेबीने अनेक गुंतवणूकदारांसाठी केले नाही. असं सेबीने काय सांगितलं स्टॉक एक्सचेंजला की तुम्ही निर्माण करा, एक फंड निर्माण करा, ते का म्हणतात IPF, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड, मराठीत ते का आपण म्हणूया गुंतवणूकदार संरक्षण निधी, या मी नाव दिलं आहे. ते का इंग्रजीत म्हणतात IPF, इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड. तर ह्या इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड स्थापन करूसाठी सेबीने सक्ती केल्याने सगळ्या स्टॉक एक्सचेंज का, आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बाबतीत बोलायचं ना तर त्यांच्या इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडातून एका गुंतवणूकदारामागे 15 लाख रुपयाचं संरक्षण असतं. आता तुम्ही म्हणणार आहे 15 लाख कसे काय देणार, काय खात्यात नाही जमा करणार. कल्पना करा, मी माझ्या ब्रोकरच्या मार्फत 8 लाख रुपयाचे शेअर विकले. ब्रोकर मला 2 दिवसांनी पैसे देणार, कारण शेअर बाजारात टाईम टेबल काय T+2, ट्रेड +2 वर्किंग डेज. तर सोमवारी मी शेअर विकले तर बुधवारी मला पैसे मिळतले. सोमवारी शेअर विकले तर बुधवारी पैसे मिळतले. 8 लाख रुपयाचे शेअर विकले सोमवारी तर बुधवारी माझ्या खात्यात 8 लाख रुपये येतील. पण समजा या 2 दिवसात माझं ब्रोकर जर दिवाळखोरीत गेलो काही कारणामुळे, तर माका झोप उडूची गरज नाही. माका 8 लाख रुपये माका कोण देणार, स्टॉक एक्सचेंजच्या इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंडात माका 8 लाख रुपये मिळतील. पण हे 15 लाख मी लिहिलंय ना, ते मॅक्झिमम जास्तीत जास्त कमाल असत. ते कमाल मर्यादा अशासाठी, समजा मी 23 लाख रुपयाचे शेअर विकलं असलं आणि ब्रोकर माझं दिवाळखोरीत गेलो तर माका 23 लाख मिळवायचे नाही, माका फक्त 15 लाख मिळतील. कारण
कमाल संरक्षण 15 लाख. पण हे कमी नाही हो. आज बँकेमध्ये किती संरक्षण आहे? बँक डुबली तर पूर्वी 1 लाख होता, आता 5 लाख झाला. हय, ब्रोकर बुडालं तर 15 लाखाचं संरक्षण आहे. तात्पर्य सगळ्या गोष्टी सेबीने आपल्यासाठी केलेल्या असत, म्हणून सेबीचं महत्त्व आहे. आता ह्या कार्यक्रमात कसं असतं, मी ह्या स्लाईड जास्त दाखवतोय, मी कमी दिसतंय. याचं कारण स्लाईडद्वारे ना विषय समजा खूप सोपं जाता. आता ह्या शेअर बाजारामध्ये कसा होता की रोज करोडो व्यवहार होत असतात. लोक खरेदी करत असतात, लोक विकत असतात. पण मला सांगा की हे व्यवहार कसे होतात ते जर समजायचं असतात ना, तर काय होता खय ती समजून घेऊची. तुम्ही BSc कसा नाही ते तुमच्या वांगडा बोला सुद्धा. मग हे व्यवहार कसे होतात, करोडो व्यवहार खरेदीचे विक्रीचे, तर एका स्लाईडद्वारे सोप्या शब्दात आपण बघूया. आणि दुसरी गोष्ट कशी असता, ह्याचं समजा तुम्ही एका IT इंजिनियरला विचारलं, ते कसा होता. या IT वाल्यांचं एक वैशिष्ट्य असं असतं, मी टीका नाही करत, अनुभव सांगते. हे IT वाले असतात ना, ते आमका सामान्य माणसाक समजा तशा सोप्या भाषेत कधी बोलतच नाही. त्यांना तो विचारला असे व्यवहार कसे होतात, मग तो सांगतलो की या BScमध्ये एक मोठं सर्व्हर असता, त्याची 25 GB काय रॅम असता, 100 GB रॉम असता. त्या रॉम आमका काय त्याच्यामध्ये कळूचा सांगा. मी असा सांगला की माणूस म्हणता बाबा भीक नको पण कुत्रावं. मी ह्या असं सांगत बसत नाही, आमका रॅम रॉमचे संबंध नाही हो. मी काय सांगतं की तुमच्या घरी लॅपटॉप असा ना, तुमच्या घरी लॅपटॉप आता जो काम करता तसे 50,000 लॅपटॉप असत, ते एकत्र काम करते, तसं एक मोठं कॉम्प्युटर असा BScकडे. विशेष संपलो. ते व्यवहार कसे होतात आपण सोप्या शब्दात बघूया. आता मी काय का हे BScचे NSEचे ब्रोकर्स असतात ना, त्यांचे कॉम्प्युटर 365 दिवस 24 तास स्टॉक एक्सचेंज BSc असो NSE असो त्यांच्याशी जोडलेले असतात. आता मोतीलाल ओसवाल एक ब्रोकर हा, आनंद राठी दुसरं ब्रोकर हा. आता शेअर खरेदीचे विक्रीचे व्यवहार कसे होतात बघूया. अशोक हा एक इन्व्हेस्टर असा. अशोक का 50 शेअर्स विकूचे आहेत, खायचे द्वारकापूर उदाहरणार्थ. आता 50 शेअर्स विकूचे आहेत, अशोक काय करणार, डायरेक्ट BScमध्ये जाऊ शकत नाही. मग अशोक त्याचा ब्रोकर हा मोतीलाल ओसवाल. म्हणजे अशोक जर पालघरात राहत असा तर तो YCSकडे जात. YCS बिझनेस असोसिएट हा मोतीलाल ओसवालचो. मी तात्पर्य मोतीलाल ओसवालकडे जाऊन ऑर्डर माका 50 शेअर द्वारकापूरचे विकूचे आहेत. आता मोतीलाल ओसवाल ब्रोकर हा, तो काय करणार, आपल्या कॉम्प्युटर तो डेटा BSc सर्व्हरला जाता. आता मार्केटमध्ये शेअर विकणाऱ्यात विकत घेणाऱ्या देखील असत ना. आता मार्केटमध्ये समजा अनिल त्याका 30 शेअर खरेदी करूचे, हे माका 20 शेअर खरेदी करूचे असत. आनंद राठी मग ते काय करतात, आनंद राठीकडे जाऊन सांगतात. माका तुमच्या सगळ्या प्रेक्षकांक एक विनंती असा, ह्यो कार्यक्रम तुमका आवडता बघताच तुम्ही बघता खाली तो शेअर म्हणून बटन आहे ना, शेअर, त्याच्यावर जरा बोट दाबलाच ना तर तुमच्या टाईमलाईनवर तो दिसा, आणखी पण तुमचे मित्रमंडळी बघू शकते. फक्त शेअर करा, किती लागते, 2 सेकंद लागते. शेअरवर बटन दाबलास की तुमच्या याच्यावरता दिसतला, म्हणजे तुमचे जे कोण फ्रेंड असतात फेसबुकवर ते पण बघतील. हेतू ह्यावं की मी बोलणार तेवढंच, पण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचाक होईत, म्हणून तुम्ही त्या शेअर केलास तर बरा होईल. असो, तर मी काय सांगलं, ऑर्डर प्लेस केल्याने ती BScच्या सर्व्हरला गेली. आनंद राठींनी पण ऑर्डर प्लेस केल्याने 30 शेअर खरेदी करूचत, 20 शेअर खरेदी करूचत. तो पण ट्रान्झॅक्शन BSc सर्व्हरला गेलो. आता बघा BSc सर्व्हरमध्ये किती ट्रान्झॅक्शन्स गेले, 3. मोतीलाल ओसवाल 50 शेअर आणि आनंद राठी 30 शेअर आणि 20 शेअर खरेदी करू ठरवला. मग BSc सर्व्हर काय करता, 50च्या समोर 30 आणि 20 मॅच करता, म्हणजे व्यवहार झालो, ते काय म्हणतात ट्रेड झालो. तर अशा प्रकारे हे व्यवहार सगळे होत असतात. हे आम्ही सोप्या शब्दात सांगले तुमका. पण आता एक थोडा पुढे जाऊया. समजा जर अशोकनी मोतीलाल ओसवालाक सांगल्यान की माका शेअर विकूचे आहेत, पण बाबा रे एका शेअर मागे माका 145 रुपये भाव मेळोक होयो. आता घेणाऱ्यान पण त्याच्या ब्रोकरला सांगू शकता तो की माका शेअर खरेदी करूचे आहेत, पण 140 रुपयाक मिळाले तरच खरेदी करूचे आहेत. म्हणजे दोन्ही इन्व्हेस्टरनी आपापल्या ब्रोकराक काय केल्याने एक लिमिट सांगल्याने, मर्यादा सांगितल्याने, अट सांगितल्याने, माका 145 भाव मेळोक होयो तरच माका विकूचे आहेत. खरेदी करण्यानं सांगल्यात माका 140 मिळाले तरच बघ, नाही तर माका नको म्हणून. आता हेकाच काय म्हणतात, लिमिट ऑर्डर देणे. ब्रोकरला लिमिट ऑर्डर देणे. लिमिट म्हणजे मर्यादा. माझी मर्यादा काय 145, त्याची मर्यादा काय 140.
असं तुम्ही सांगू शकतो ब्रोकर का, कारण कसं असतं शेअर तुमचे आहेत ना, तुमच्या मालकीचे. तुम्ही सांगू शकतास का म्हाका ह्या भावाने ते विकूच्यो, ह्या भावान खरेदी करूच्यो. जसं टॉमॅटो विकणारो भैयाजी काय सांगता, 40 रुपये किलो. तिचो माल हा ना, तो 40 का 140 पण सांगा, तुमका पटला तर घ्यावा, नाही तर घेऊ नको, तसं हा या. तर अशा प्रकारे लिमिट ऑर्डर दिल्यावर कसा होता बघा, विकणारो म्हणता म्हाका 145 भाव मेळोक होयो आणि घेणारो म्हणता म्हाका 140वर एक पैसो देवचो नाही. तर कसा होता मग, ह्यो व्यवहार होणार नाही ना हो, दोघांच्या अटी जमत नाही. पण काय काय इन्व्हेस्टर काय सांगतात, मी परत एकदा सगळ्यांका आवाहन करत आहे की तुमच्या मोबाईलवरती शेअर ऑप्शन हा शेअर, त्याच्यावरती शेअर करा, म्हणजे खूप लोक बघतात आता, आणखी लोक पण त्याचा फायदा घेऊ शकतील. तर काही वेळा कसं असतं, इन्व्हेस्टर सांगता ब्रोकरला की बाबा रे माझी काय म्हणणं नाही, माझी काय अट नाही, मार्केटमध्ये जो काय भाव चालता ना आता त्या भावान तू विक. ते का म्हणतात मार्केट ऑर्डर. म्हणजे आता कसं झालं बघा की तुम्ही लिमिट ऑर्डर पण देऊ शकता ब्रोकरला किंवा मार्केट ऑर्डर देऊ शकता. लिमिट ऑर्डर दिला तर काय होईल, व्यवहार हे होणार नाही. मग काय करू का अशा प्रसंगी, सेलरनी 5 रुपये खाली येऊ खोयो, नाही तर बायरनी 5 रुपये वर जाऊ खोया, तरच तर होणार. तर अशा प्रकारे करोडो व्यवहार रोज होत असतात. अशा प्रकारे करोडो व्यवहार रोज होत असतात BSEवरती. आणि त्याचे ते काय म्हणतात ट्रेड झाले म्हणून, ट्रेड झाले. तर काही लोक लिमिट ऑर्डर देतात, काही लोक मार्केट ऑर्डर देतात. ती आपली मर्जी असतात. ब्रोकर काय तुमच्यावरती सक्ती करणार नाही, तुमका जा होया तर तुम्ही करू शकता. तर अशा प्रकारे BSE NSEवरती रोज साधारणपणे 12 कोटीच्या आसपास व्यवहार होतात. म्हणजे खरेदी करणारे विकणारे मिळून 12 कोटी व्यवहार होत असतात. एवढा मोठं शेअर बाजार चालत असतं. कारण त्याच्यात आता पारदर्शकता पहिल्यासारख्या राहिला नाही होता. दिवस खूप बदलले. पहिल्यांदा कसं होतं, शेअर होते, मग गेले आता लिटर झाले, म्हणजे किलो झाले. तसं आता हळूहळू एक नियम बदलत राहिले, नवीन नियम निर्माण झाले. त्यामुळे आता खूप शेअर बाजारामध्ये एक पारदर्शकता येईल. तर असे व्यवहार होत असतात. रोज साधारण 12 कोटीच्या आसपास व्यवहार होतात. आणि हे समजा खूप सोपे आहे. म्हणून मी चित्र का बनवतं आहे की विषय समजा खूप सोपं जातं. अरे मध्यंतरी आम्ही 2003 साली कणकवलीत पहिल्यांदा प्रोग्राम केलं होतं शेअर बाजाराचं. आमचे संदेश पारकर त्यांनी ती व्यवस्था त्यावेळी केलेली नव्हती, किती 17 वर्ष झाली. त्यावेळी योगायोग असं झालं की त्यावेळी ना तुमका सांगतो, तो पहिलो कार्यक्रम होतो कोकणामध्ये. तोपर्यंत कोकणात शेअर बाजाराची माहिती सांगू कोणीही गेलेला नव्हता. पहिलो मी गेलो होते CDSL म्हणून जी डिमॅट करणारी संस्था आता आपण बघलो, त्याच्यामार्फत तो प्रोग्राम केला होता बिजली नगरला. ते आनंद म्हणूनचं काहीतरी हॉटेल आहे, ते मी केलं होतं. तर त्या ठिकाणी संदेश पारकरांनी सगळी व्यवस्था केली होती. आणि योगायोग असो की त्या कार्यक्रमामध्ये आमचे नटसम्राट, मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबडी हजर होते त्या कार्यक्रमासाठी. आता त्या कार्यक्रमासाठी हजर होते म्हणजे कसं झाला की त्यांचं नाटकाचं दौरो चालू होतो आणि त्याचवेळी माझं शेअर बाजाराचं दौरो चालू होतो भाषणांचं. आणि आम्ही दोघे उतरला होतो कणकवलीत, हॉटेल नीलम कंट्री साईड थंय उतरला होतो दोघे. ते एकदा जेवणाच्या वेळी माझं लक्ष गेलं. अरे म्हटलं हे, आणि बाहेर बोर्ड लागले होते ना नाटकांचे. आणि योगायोग असो की कणकवलीत ज्या दिवशी माझं संध्याकाळी 4ला कार्यक्रम होतो त्या दिवशी रात्री 8 वाजता त्यांचा नाटक होता थंय. तर मी त्यांना दुपारी जेवत थंय बसलं होतं. तर म्हटलं दादा मी चंद्रशेखर ठाकूर, संध्याकाळी म्हटलं आमचा कार्यक्रम आहे, तुम्ही कार्यक्रमाला आलात तर बरं होईल, कारण 4 ते 7 मध्ये वेळ होता ना. तर म्हटलं तुम्ही आमच्या कार्यक्रमाला आलात तर म्हटलं बरं होईल. तर मला विचारले कसला कार्यक्रम, तर म्हटलं शेअर बाजाराची माहिती सांगायचा कार्यक्रम. कसं असतं, एक सेलिब्रिटी आले की कार्यक्रमाची शोभा वाढते ना. तर म्हटलं शेअर बाजाराची माहिती सांगायचा कार्यक्रम आहे, तुम्ही आलात तर बरं वाटेल. तर त्या काळी 17 वर्षापूर्वी ना शेअर बाजार अतिशय अस्पृश्य होता. मी लोकांना सट्टा जुगार असंच समजत होते, त्यामुळे शेअर बाजारात मान्यता नव्हती त्यावेळी. तर मी त्यांना सांगितलं आहे की संध्याकाळी येवा शेअर बाजाराची माहिती द्यायचा कार्यक्रम हा. तर थोडी त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी दिसली, कारण तो काय प्रतिष्ठेचा कार्यक्रम समजलो जात नाही होतो तेव्हा. म्हणून आम्ही आता काय नाही, आता कोकणामध्ये भरपूर संख्येने लोक शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करत असतात. तर त्यांना मी सांगले ज्यावेळी की संध्याकाळी कार्यक्रम या म्हणून, तर 4-5 माणसं होती. तर त्यांच्याकडे बघून म्हणतात कसे, मी म्हटले ना शेअर बाजाराचा कार्यक्रम आहे, तर ते त्यांच्याबरोबरच्या माणसाकडे बघून म्हणतात माय झयानू तुमचे शेअर आणि पावशेर हकडे कोणाक समजतले, हकडे आम्ही सगळे पावशेरवाले. त्यांना माहिती नव्हता की माका मालवणी येत होता. टाय बी लावलेलो होतो, कोट सूट. त्यांना वाटलं हो सुटाबुटात तो माणूस काय कणको एका मालवणी माहिती, पण त्यांना माहिती नाही मी देवगडातलो. तर ते असे म्हणाले ना, जे माय झयानू तुमचे शेअर आणि पावशेर हकडे कोणाक समजतले, हकडे सगळे पावशेरवाले असं म्हणाले त्यांच्या माणसाका. पण उद्देशून माका होता, आपणाक माहिती आहे कोकणात अशीच बोलतो आम्ही.
तर ते असं म्हटल्यावरती मी त्यांना म्हटलं तात्या, त्यावेळी त्यांचं तर वस्त्रहरण नाटक चालू होतं ना, तर प्रेमाने लोक त्यांना तात्या म्हणायचे. तर म्हटलं तात्यानं तुम्ही येवा तर खरे आणि बघा. मग ते बघितल्यावर थोडे चपापले. मग ते इले होते नाटकात, कार्यक्रमात माझ्या पूर्ण वेळ बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरून समजत होता हो की कार्यक्रम नेमका आवडत होतो म्हणून. कार्यक्रम झाल्यावरती माझं कसं असतं, प्रश्नोत्तरं असतात, कोणाला प्रश्न विचारायचे असतात. तर मी कार्यक्रम झाल्यावरती लोकांना सांगले, कोणा प्रश्न विचारायचे असतील तर विचारा. तर ह्या सांगता म्हणाला, मला 1 मिनिट थांबा ठाकूरानू. आणि तरा पायरीवर चढून स्टेजवरती गेले. माका कडकडून मिठी मारल्याने म्हणाले, ठाकूरानू सगळा चांगला सांगलास, आमका सगळ्यांका चांगला समजला, तुमचे लय आभार मानतो, माका माहीत नव्हतं एवढ्या सोप्या असतात. तर म्हणजे खूप चांगला असतात म्हणून मिठी मारून त्यांनी अगदी मनापासून ॲप्रिशिएशन केल्याने. आणि झाला कसा की त्या कार्यक्रमामध्ये माका म्हणाले की एक तुमका छोटीशी सूचना करते, रागवणार नसाल तर सांगा. म्हटलं करा ना, माका सूचना आवडतं. तो लोकांनी काही सांगितलं नाही ना, तर आपण त्याप्रमाणे आचरणात आणतो आणि कार्यक्रम चांगला होता. मग म्हटलं सांगा तुम्ही. मग मी त्यांना मी त्या कार्यक्रमामध्ये मी एक आकडो सांगितलं होतं की किती रुपयाचे व्यवहार झाले. तर 35 कोटी असं मी त्या स्लाईडमध्ये लिहिलं होतं, तुम्ही बघताच अशा. तर माका म्हणाले तुमका एक सांगा. ती म्हणाले तुमका एक सूचना करतोय की कोटीचे आकडे लिहत जाऊ नका, वाचताना हार्ट अटॅक होतो संभव असता. नेले कोटीचे आकडे लिहत जाऊ नको, वाचताना हार्ट अटॅक होतो संभव असता. आणि तिथपासून तुमका सांगतोय ती सूचना मी एवढी अंमलात आणली, माका आवडली ती. त्यानंतर कधीही मी असे 000 लिहत नाही. डोक्याचा गोविंदा होता, त्यामुळे 35 कोटी 17 लाख वगैरे असं मी लिहितो आहे. कारण ह्यो जो होतो ना, तर हे त्यांची जी सूचना होती ती माका लय आवडली. पण कसं झाला की त्यावेळी आमची ओळख झाली होती. 4 दिवस आम्ही एका ठिकाणी होतो ना. मनोहर वाठारकर उत्तम कवी आहेत, ते त्यांच्या छान कविता असतात. मनोहरजी तुमचं स्वागत, अतिशय छान कविता लिहितात. आणि मनोहरजींचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांचं एकदा ऑपरेशन झालं, तेवढे ऑपरेशन चालू असतं, त्यांनी ऑपरेशन थिएटरमध्ये ऑपरेशन चालू असताना एक कविता रचली, लिहून नाही घेतली त्यावेळी, कसं लिहिणार, पण ती कविता त्यांनी रचली, लक्षात ठेवली आणि 4 दिवसांनी डिस्चार्ज झाला आणि घरी आल्यावरती त्यांनी ती लिहून काढली. मनोहर वाठारकर, खूप आम्हाला अभिमान वाटतो तुमचा. तर झालं कसं, त्याने मागे सांगितलं नाही की कोटीची ऑकरी लिहत जाऊ नका, वाचताना हार्ट अटॅक होतो संभव असताना. तिथपासून मी माझी ती स्टाईल बदलली. पण काय झालं, ती आठवण एवढी चांगली राहिली ना. 4 दिवस आमच्या खूप गप्पा व्हायच्या, खूप मजा आली होती. तर माका म्हणाले तुम्ही मुंबई केलास ना की बायको घेऊन नाटक बघू केव्हा आणि माका भेटा, तुमका पास देते, तिकीट काढू नको. मग नंतर एकदा मुंबईत तिल्यावरती कसं झालं, रवींद्र नाट्य मंदिरला नाटक चाललं होता, पानगो इलो र इलो. तर त्या नाटकात मी आणि माझी बायको गेलो होतो, 2 जण. पहिलं अंक झालो. मी बायको विचारलं, म्हटलं आपण मच्छिंद्र कांबळीक भेटायला जाऊया काय. कारण कसं असता, मच्छिंद्र कांबळीसारखं सेलिब्रिटी तर तो माझ्या ओळखीचा असता, बायकोवर इम्प्रेशन मारून आणखी दुसरा काय व्हायला. म्हटलं आपण भेटायला जाऊया का. आम्ही दोघे गेलो. तर त्याने गेल्या ओळखलं नाही. माकडून शेअर बाजारवाले बोला, बसा. चहा पीत होता, चालू होता. तर माका म्हणाले की बरा वाटला तुम्ही येलास म्हणून, तिकीट किती काढलास माका सांगायचं ना. मग म्हटलं नको, धंदो ना तुमचं, तो किती लोकांना पास देतालच तुम्ही. तर मग मी ते माझ्या बायकोची ओळख करून, बायको नाटक घेऊन बायको त्यांनी माझ्या बायकोकडे चेहऱ्याकडे एक 2-5 सेकंद इतक्या निरागस नजरेने बघल्यानी आणि माका विचारतो, ते कणकवलीत तुमच्या वांगड्या होत्या तो बाई कोण. माझ्या पायाखालची जमीन सरकली हो. कणकवलीत माझ्या वांगडा कोणी नव्हता, पण त्यांनी इतक्या त्या निरागसपणे विचारलं नाही, कणकवलीत तुमच्या वांगडा होते तो बाई कोण. काय उत्तर देणार, माका अनपेक्षितपणे प्रश्न विचारले नाही. आणि खरोखर कणकवलीत माझ्याबरोबर कोणीच नव्हता. पण शेवटी नट ना तो, इतक्या अभिनयतेचं हे होतो ना की कोण म्हणणार नाही की माणूस थट्टा करता म्हणून. मग काय, खाली इलो, बसलो. बायको माझ्याकडे बघू तयार नाही, बोलायचं तर दूर. काय सांगणार मी त्या आयत्या वेळी, असं काय ते कल्पना ना, असं काय ते थट्टा करतील ती. मग पुढचं 2रा अंक, 3रा अंक गेलो, भावान सगळं चुलीत गेलो. मग हे घरी गेल्यावरती तुमका आता काय सांगू रामायण. अगो म्हटलं त्यांनी थट्टा केला नाही, पण त्यांचं चेहरा एवढं निरागस आणि अभिनवता ना, तो कोण म्हणणार नाही थट्टा करतो. आणि तो जो गैरसमज होतो, ते म्हणाले ना कणकवलीत तुमच्या वांगडा होते तो बाई कोण. तो गैरसमज दूर होण्यासाठी माका तब्बल 7 वर्ष लागली. 7. ह्यो प्रसंग 2003 सालचो. ह्यो प्रसंग जो घडलो तो 2003 सालचो होतो. आणि 2010 साली कसं झाला, माझे 500 प्रोग्राम झाले, 500. तसं 2010 साली कार्यक्रम होतो दादरला. त्यावेळी आकाशवाणीचे राजेंद्र पाटणकर ते प्रमुख पाहुणे होते. प्रपंच मालिका होती ना, त्याच्यात ते टेकाडे भाऊजी, ते राजेंद्र पाटणकर ते प्रमुख पाहुणे होते.
अलका वाठारकर कार्यक्रमाक केल्यो आसत. अलका वाठारकर ह्यो फेस्कॉम ज्येष्ठ नागरिक संघाची पदाधिकारी असतात. त्यो खूप चांगला काम आहे त्यांचा. आणि ज्येष्ठ नागरिक संघ बोरिवलीमध्ये सगळे कार्यक्रम आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे असं सध्या लॉकडाऊनमध्ये कार्यक्रम होत नाही त्यावेळी त्यांनी पद्धत सुरू केल्याने की ऑनलाईन करूचा लोकांकडनं व्हिडिओ मागवतात, कविता असतील, किस्से असतील, गाणी असतील आणि ते शनिवारी करतात. म्हणजे शो मस्ट गो ऑन. अलकाताई, तुमचं स्वागत कार्यक्रमामध्ये. तर झाला कसा की त्या 2010 का जो कार्यक्रम झालो त्यावेळी राजेंद्र पाटणकर दिले होते आकाशवाणीचे. तर त्यावेळी माझी बायको, त्यांची बायको सगळे इले होती. तर गप्पांच्या ओघामध्ये राजेंद्र पाटणकरांनी सांगितलं नाही माझ्या बायको का की असं असं त्यांच्या बाबतीत पण झालं होतं. मच्छिंद्र कांबळेंनी त्यांना पण असंच विचारलेलं होतं. मग माझी बायको म्हणाली पाटणकरांका, हो आमच्याकडे पण असंच झालं, आम्ही गेलो होतो, त्यांनी असं विचारलं. तेव्हा मग राजेंद्र पाटणकर माझ्या बायकोला म्हणाले, वहिनी अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, हा प्रयोग मच्छिंद्र कांबळेंनी अनेक लोकांच्यावरती केला आणि त्यांच्या संसारात काडी लावून दिली आहे. म्हणाले टेन्शन घेऊ नका. तेव्हा कुठे आमच्या घरी खात्री पटली. 7 वर्ष कशी गेली असतील तुम्ही कल्पना करू शकता. आणि खरोखरच सांगतो, कणकवलीत मी एकटा असतो, माझ्याबरोबर कोणी असत नाही. मी 1599 आजचा 1600वा कार्यक्रम आहे. माझ्या कार्यक्रमात माझ्याबरोबर फक्त ड्रायव्हर असतो, तो सुद्धा माझ्याबरोबर नसतो, गाडीत झोपलेला असतो. त्या विचाराला हक्काची वेळ असते ती विश्रांती घ्यायची. त्यामुळे सगळ्या ठिकाणी मी एकटा असतो. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रमात आमच्या मच्छिंद्र कांबळेंची अगदी आवर्जून आठवण येते. उमदे माणूस होते. ठीक आहे. तर आता आपण काय बघितलं की व्यवहार कसे होतात बघितले, मी परत सांगत नाही. हे असे व्यवहार झाले ना, ट्रेड झाला की हे दोन्ही ब्रोकर काय करतात, आपापल्या गिरायकाक, आपल्या क्लायंट का एक बिल देतात आणि ह्या बिलाक म्हणतात शेअर बाजाराच्या भाषेत कॉन्ट्रॅक्ट नोट. कॉन्ट्रॅक्ट नोट असं म्हणतात. ह्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये काय लिहिलेलं असतं बघा, किती शेअर विकले, खयच्या कंपनीचे शेअर विकले, काय भावाने विकले, दलाली किती. दलाली 2.5% असता, कोणी ब्रोकर 2.5%च्यावर घेत नाही. टॅक्स किती आहे, सध्या GST असता 18%. दोस्तांनो, GST 18% ब्रोकरेजवर असता, किमतीवर नाही. ब्रोकरेज जी दलाली लागतात त्याच्यावर 18% मिळणार. हे सगळं तपशील कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये या बिलात लिहिलेलं असतं. आणि ह्या बिल ब्रोकर आपणाका ईमेलनी पाठवता 24 तासाच्या आत. 24 तासाच्या आत ईमेलनी पाठवता. आणि दुसरं आपल्याकडे SMS पण पाठवतं स्टॉक एक्सचेंजवाले. म्हणजे ज्या स्टॉक एक्सचेंजवर व्यवहार झालो त्या स्टॉक एक्सचेंज आपणाका SMS पाठवता 12 तासाच्या आत. म्हणजे दोन्ही बाजूने आपणाका इंटिमेशन मिळतं ना. ब्रोकर कॉन्टॅक्ट नोट पाठवता ईमेलनी आणि SMS येता. म्हणजे कोणी गुंतवणूकदार ह्या देशात असा म्हणूच शकत नाही की ब्रोकरनी काय केलं माका माहिती नाही. नाही हो, तुमका येत असता सगळ्या, फक्त आम्ही लक्ष देत नसतो. त्यामुळे ही सगळी शिस्त शेअर बाजारात लावल्यान. म्हणून नवीन शेअर बाजारात पारदर्शकता आणल्यान, खरेदी विक्री एकाच भावान होता. आणि जो चेक आपण देतो ना ब्रोकरला, तो ब्रोकरच्या नावाने द्यायचो. अनेक लोक त्या ब्रोकरच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या माणसाच्या नावाने चेक देतात. तर चुकीचा असा ना, असं करता नाही. ब्रोकरशी व्यवहार, ब्रोकरच्या नावाने चेक द्या, क्रॉस द्या, अकाउंट पे द्या, एवढी काळजी आपणा घेऊ खोई. तर अशा प्रकारे मग काय काय लोक मग विचारतात, आता तुम्ही असे समोर नाहीच म्हणून पब्लिक प्रोग्राममध्ये भरपूर प्रश्न असतात. 2-2 अडीच तास कार्यक्रम चालतात. कारण शेवटचा प्रश्न घेतल्याशिवाय मी कधी जायत नाही. मी लोकांना सांगतोय शेवटचा प्रश्न घेतल्यावर मी हसून जाणार म्हणून. रमेश जाधव म्हणतात, सर मराठी माणसाला सपोर्ट करा. रमेश जाधव, तुमचं अगदी योग्य आहे. माझ्या कार्यक्रमाच्या शेवटी मोबाईल नंबर असेल, कोणी माझ्याशी कधी मुक्तपणे संपर्क साधू शकतो. तुम्ही पण संपर्क साधू शकता. तर लोक असं माका विचारतात, एवढा तुम्ही रामायण सगळं सांगताच, मग हे असे पेपरात बातम्या होतात ते की त्या 2 वर्षापूर्वी कुडाळमध्ये असं झालं होता की कोणीतरी धंदो चालू केल्यान की 60% व्याज देऊ. म्हणजे कसा 2 लाख रुपये ह्या महात्म्याकडे ठेवायचे आणि तो दर महिन्याक 10,000 रुपये देणार. दर महिन्याक 10,000 म्हणजे वर्षाचे 1,20,000. मग 2 लाख रुपयावर जो माका 1,20,000 तो देतलो व्याज म्हणजे परतावा, तो व्याजाचा दर किती होता हो? 60%. 60%. आज बँक 7% पण देत नाही. हे का कसा परवडता? कोणीतरी विचारलं ते का बाबा एवढे पैसे तू कसे काय देणार 60%? तर त्यांनी सांगल्यान मी शेअर बाजारात लावणार आहे पैसे. तर शेअर बाजारात लावणार म्हटल्यावरती पेपरात बातमी रे शेअर बाजारात आणखी एक घोटाळो. हे शेअर बाजाराचा सूत्रांना संबंध नव्हतो. कारण असे जे योजना, फसवी योजना घेऊन येतात ना, ते लोक सेबी नोंदणी झालेली असत नाही. जर लोकांना या कुडाळात माहिती असता तर लोकांनी पहिला ते का विचारलेले असतात, तुझा सेबीचा सर्टिफिकेट दाखव म्हणून. हां, सेबीचा. संगीता सावंत म्हणतात, आज मच्छिंद्र कांबळे असते तर स्पेशल मालवणी कार्यक्रम पाहून त्यांना नक्कीच आनंद झाला असता. ती केवळ मच्छिंद्र कांबळेंनी. त्यामुळे नेहमी मी त्यांचं ऋण मानतो आणि कार्यक्रमाचा उल्लेख करतो. असो,
ते सेबीद्वारा जो नोंदणी दलाल झालेलो असत ना, अशा प्रकारे तो कधीच करतच नसता, कधीही तो असं करणार नाही. पण लोकांना काही माहिती नसता. आता कुडाळात जो हे कार्यक्रम मी केलं होतं, कलेक्टर ऑफिसमध्ये केलं होतं, त्यावेळी दिलीप पांढरपट्टे कलेक्टर होते 2 वर्षापूर्वी. त्यावेळी जर लोक येईल तो कार्यक्रम सगळ्यांसाठी ओपन होतो, जाहिरात पण लिहिली होती. मग लोक येईल असते तर त्यांना कळलं असतं ना की बाबा सेबीचं सर्टिफिकेट होया तरच तो ब्रोकर अधिकृत. तो भले स्वतः सांगात मी राष्ट्रपती असं आहे म्हणून, पुरावं काय असं लोकांना माहिती नसतं आणि लोक फसत असतात. मध्यंतरी मी 5 वर्षापूर्वी खेडला गेलो होते, चिपळूणच्या आधी खेड. थंय एका कार्यक्रमात एका माणसानं सांगल्या की त्याची स्टोरी का म्हटलं 17 लाख रुपये त्या माणसाने एका ब्रोकरला दिले. आणि तो ब्रोकर सेबी रजिस्टर्ड ब्रोकरच नव्हतो, तो BSE ब्रोकर नव्हतो, NSE ब्रोकर नव्हतो. लोकांना सांगायचो मी ब्रोकर आहे म्हणून, आणि त्या विश्वासावर त्यांनी 17 लाख. शेअर बाजारात 17 रुपये चेकनी द्यायचे असतात, रोखीचे व्यवहार होत नाही शेअर बाजारात. परत तसाच तो भले सांगा मी ब्रोकर, कोणी त्याचं सेबी सर्टिफिकेट तपासल्यानं नाही. आता 17 लाख दिले म्हटल्यावरती तो काय ब्रोकर नाही हा, त्यामुळे सेबी त्याच्यात काय करत नाही, BSE काय करत नाही, NSE. तो 420ची केस होता फसवणुकीची, ते पोलीस हँडल करतील. पण ते मिळतील न मिळतील किती तो पुढचं गोष्ट. पण अशा प्रकारे लोक व्यवहार करतात केवळ ज्ञान नसल्यामुळे. रोखीने व्यवहार करायचे नाही, सेबी रजिस्टर्ड ब्रोकर बरोबरच करूचे, पण ते काय माहिती नसल्यामुळे असे लोक फसत असतात. म्हणून हे कार्यक्रम मी करत असते. आता ह्या जर तुमचं मी चित्र दाखवत आहे ना, ते लिमराज महाराज जाधव म्हणून आळंदीक त्यांचा आश्रम आहे, रामकृष्ण हरी आश्रम, लिमराज जाधव महाराज. त्या महाराजांचा मला एवढा आवडला, ते माका म्हणाले की आम्ही महाराज आश्रम चालवतो, पण म्हणजे काय टाळ कुटणार काय, फक्त दुनियेत काय चाललं आमका माहिती आहे ना, आमच्या पण पोरांना समजावं काय, तेव्हा तुम्ही आमच्याकडे भाषण करा. म्हटलं मी करीन, आनंदानं करीन. माका सगळीकडे भाषण करू कर, 10वी असतात, 12वी असतात, कॉलेज असतात, MBA कॉलेज, रोटरी क्लब, बँका, सगळीकडे मी प्रोग्राम करते. जो कोण बोलवतं, अगदी महिला मंडळात सुद्धा प्रोग्राम केलं होते मी. महिला मंडळ परवा ठाण्यामध्ये अथर्वशीर्ष मंडळ म्हणून असं 22 जणी असत, रोज जमतो ते भजन करू. एक दिवशी ते मी आम काय सांगा ना, तात्पर्य खय पण मी जातो. तसं मी आळंदीमध्ये गेलो होतं. विनय हलेमानी म्हणतात, व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. तर ते महाराज माका म्हणाले की आमच्याकडे कार्यक्रम करा. तर ह्या सगळ्या मी आता सांगितलं ना की अधिकृत ब्रोकर असतात तर 15 लाखाचं संरक्षण, अनधिकृत ब्रोकर असतात, अनधिकृत तर काय पण संरक्षण नाही. त्या महाराज कार्यक्रम इतके छान ते एन्जॉय करत होते लिमराज जाधव महाराज. माका म्हणाले ठाकूर 1 मिनिट थांबा. ते म्हणजे तुम्ही हे सांगितलंच की ब्रोकर तोच अधिकृत की अनधिकृत, हे जो फरक आहे ना, ते मला म्हणाले एक उपमा सुचली की कोंबडीचं अंड असतं ना, कोंबडीचं अंड, ते म्हणाले जेव्हा आतून फुटतं, कोंबडीचं अंड ज्यावेळी आतून फुटतं त्यावेळी ह्या पृथ्वी तलावर एक जीव जन्माला येतो, आणि तेच कोंबडीचं अंड ज्यावेळी बाहेरून फुटतं त्यावेळी एक जीव जन्माला येता येताच मरून जातो. हा फरक आहे. अंड तेच, फोडणं तेच, आतून फुटलं जीव जन्माला आला, बाहेरून फुटलं जीव मरून गेला. तसं म्हणालं आहे ब्रोकर तोच, फक्त तो सेबी रजिस्टर्ड का सेबी अनरजिस्टर्ड त्याच्यामध्ये फक्त फरक पडतो. ते हे आवडली मला त्यांची ही सांगण्याची पद्धत. तर आता कसं होतं की हल्ली सगळ्यांना वेळ नसतो, हल्ली कोणाला वेळ असत नाही. त्यामुळे सगळ्या लोकांची काय असतं की व्यवहार सगळे जे करूचे ते कसे करायचे, ऑनलाईन करूचे, घर बसल्या करूचे. तर ते पण आपण करू शकतो. ते काय म्हणतात ऑनलाईन ट्रेडिंग. त्यासाठी ना 3 अकाउंट उघडीचे लागतात. ते काय म्हणतात 3 in 1 अकाउंट. 3 in 1 अकाउंटचा अर्थ 3 अकाउंट ओपन करूची असता, बरोबर. आता हे 3 अकाउंट खयची ते आपण बघूया. आता शेअर बाजारात तुमका खरेदी करूची, विक्री करूची, तर 3 खाती उघडूची लागतात. ते खयची, एक तर खयच्या तरी बँकेत सेव्हिंग्ज अकाउंट उघडूचा लागतला, जय आपले पैसे राहणार. दुसरा डिमॅट अकाउंट उघडूचा लागता, जय आपले शेअर राहणार. आणि तिसरा ट्रेडिंग अकाउंट, त्या ब्रोकरकडे उघडूचा. सेव्हिंग्ज अकाउंट बँकेत उघडूचा, डिमॅट अकाउंट DPकडे उघडूचा, आणि ट्रेडिंग अकाउंट ब्रोकरकडे उघडूचा. आता मोतीलाल ओसवालचे 2 धंदे असत. डिमॅट अकाउंट उघडणार कारण तो DP असा, ट्रेडिंग अकाउंट उघडणार कारण तो शेअर ब्रोकर असा. संस्था तीच, 2 व्यवसाय त्यांचे. ही 3 अकाउंट उघडली म्हणजे कसा होता, सेव्हिंग्ज अकाउंटमध्ये पैसे राहतील, डिमॅटमध्ये शेअर्स राहतील, आणि ट्रेडिंग अकाउंट म्हणजे कसं असताना अगदी सोप्या शब्दात सांगते, तू माझं ब्रोकर मी तुझं क्लायंट, तू माझं ब्रोकर मी तुझं क्लायंट, रिलेशन असतात. त्यामुळे जे काही शेअर्स तुम्ही ब्रोकरमार्फत खरेदी करणार किंवा विकणार, या 3 महिन्याच्या काळामध्ये, 3 महिन्याच्या काळात जे काही शेअर्स तुम्ही ब्रोकरमार्फत विकणार, ब्रोकरमार्फत खरेदी करणार, ब्रोकरला तुम्ही पेमेंट देणार, ब्रोकर तुमका पेमेंट देणार, हे सगळं तपशील ट्रेडिंग अकाउंटमध्ये लिहिलेलं असतं. आणि 3 महिने झाले ॲट द एंड ऑफ क्वार्टर की जी रक्कम देणं किंवा घेणं असतात ती पुरी करूची लागतात. ह्यो सेबीचो नियम आहे. आणि ट्रेडिंग अकाउंटचं स्टेटमेंट तुमका 3 महिन्यातून एकदा द्यावचा लागतं, म्हणजे इकडे पुरी पारदर्शकता असा. अशा प्रकारे 3 अकाउंट उघडली म्हणजे कसा होता, घर बसल्या आपण व्यवहार करू शकतो. आता बघा 3 खाती उघडली,
आता मोतीलाल ओसवाल आपणाका सर्व्हिस देता. त्याची वेबसाईट असा www.motilaloSwal.com. त्या साईटवर जाऊन आपण शेअर खरेदीची ऑर्डर टाकायची. 10 शेअर्स कोलगेट कंपनीचे खरेदी करूचे आहेत उदाहरण म्हणून. आता 10 कोलगेट शेअर्स कंपनीचे खरेदी करूचे म्हणून उदाहरण म्हणून सांगताय. ती खरेदीची ऑर्डर टाकली की काय होता, त्याने एक प्रोग्राम लिहिलेला असता, सॉफ्टवेअर लिहिलेला असता मोतीलाल ओसवालने. मग ते सॉफ्टवेअर काय करता, 10 कोलगेटचे शेअर खरेदी करूसाठी जेवढी रक्कम आवश्यक आहे तेवढी माझ्या सेव्हिंग खात्यातनं वजा होता आणि ब्रोकरच्या बँक खात्यात ट्रान्सफर होता. म्हणजे तुमका चेक देऊची गरज नाही, सॉफ्टवेअरनी पैसे ट्रान्सफर केले, चेक देऊची गरज नाही. आता पैसे ब्रोकरला मिळाले, मग ब्रोकर काय करणार, शेअर विकणार. शेअर विकून झाले, शेअर खरेदी करणार. शेअर खरेदी केल्यावर काय होता, कॉन्ट्रॅक्ट नोट. ती पण सॉफ्टवेअर प्रोग्रामच्या माध्यमातून जनरेट होता कॉन्ट्रॅक्ट नोट. बिल म्हणजे कॉन्ट्रॅक्ट नोट. आता आपण बघलो ती कॉन्टॅक्ट नोट ईमेलद्वारे देखील सॉफ्टवेअरच पाठवून देता आणि तिसऱ्या दिवशी माझ्या डिमॅट खात्यात 10 शेअर्स कोलगेट कंपनीचे जमा होतात. या सगळ्या कोणी केलं, सॉफ्टवेअरनी केलं. हे कोण पण माणूस हस्तक्षेप करीत नाही, बरोबर. आता ह्या सगळ्या करू किती शिक्षण लागतं तर तुमका सांगते. हे तुम्ही त्यांच्या वेबसाईटला लॉग इन घेतलास ना की अशा प्रकारचं एक स्क्रीन दिसतं. ह्यो स्क्रीन मोतीलाल ओसवालचं नाही, हा ह्यो उदाहरण म्हणून सांगले. प्रत्येकाचे स्क्रीन वेगळे असतात पण तत्वताच फील्ड तीच. आता कसं असतं बघा, वर काय लिहिलं, खरेदी आणि विक्री. हां, तुम्ही बाय खयची कंपनी, लार्सन टुब्रो. किती शेअर घेऊचं, 40. काय भावाने घेऊचं, 1433. आणि प्लेस म्हटला ते क्लिक करायचे. कॉम्प्युटर असा तर माऊसने क्लिक करा, मोबाईल असा तर बोटान करा. ह्या केला एवढा 4 डेटा एंट्री केली की काय होता, तुमची ऑर्डर तिकडे गेली, पुढचं सगळं सॉफ्टवेअरनी केल्यांना. ह्या सगळ्या करूसाठी 1, 2, 3 आणि 4 डेटा एंट्री करू किती लागतं तो शिक्षण, काय नाही. M.Com नको, B.Com नको, 12वी नको, 10वी पण नको. माझ्या देवगडात 12 लोक अशी असत, 12 की जी हे शेअरचे व्यवहार करतात आणि त्यांचं शिक्षण SSC पर्यंतच झालेलं असा. कारण कॉम्प्युटरचा जुजबी नॉलेज, हे A to Z अक्षरा, 1 ते 10 आकडे. राहुलो प्रश्न काय, शेअर खयचे घेऊचे ते तुम्ही एकदा ह्या रजिस्ट्रेशन केलास ना की तुमका ब्रोकर सांगत असता, रिकमेंडेशन येत असतं, तो पुढचो भाग. पण माझं सांगणं असा किंवा सगळं करूसाठी काय फार मोठा कॉमर्स ग्रॅज्युएट असायची गरज नाही. तुमका एक सांगतंय की लोकांना उगीच वाटत असता एका कॉमर्सची पार्श्वभूमी आवश्यक असा. मित्रांनो, माझ्या बाबतीत सांगतायत गेली 52 वर्ष या क्षेत्रात असं आहे. आजचो 1700 कार्यक्रम हा. लोकसत्ता मठामध्ये मी स्तंभ लिहिलं आहे अनेक वर्ष. TV वर जवळजवळ 20-22 कार्यक्रम केलं आहे. माझा बॅकग्राऊंड कॉमर्सचा नाही. 1970 साली मी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून BA झालं आहे. आणि BA का माझा विषय खयचा होतो, इकॉनॉमिक्स नाही होतो. BA माझा विषय होतो मराठी विषय होतो माझं. आणि मराठी घेऊन मी झालं आहे. आयुष्यात माझा काय पण अडला नाही. तात्पर्य काय की आवड होई सगळं आपण करू शकतो. तर अशा प्रकारे आता हे सेन्सेक्स वगैरे तुम्ही ऐकत असतंच नाही. मी तो सेन्सेक्स काय असतं तो आपण बघूया. ह्यो सेन्सेक्स ना तो निर्देशांक मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये ते का म्हणतात इंडेक्स. ह्यो कसं होता तो आपण थोडक्यात बघूया. ह्यो जो निर्देशांकांना इंडेक्स, तर BSCने त्याला नाव दिल्याने सेन्सेक्स, सेन्सिटिव्ह इंडेक्स. आणि NSEने त्या इंडेक्स का नाव दिल्याने निफ्टी, कारण तो 50 कंपन्यावर आधारित असा. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे 50 म्हणून निफ्टी. तो सेन्सेक्स तो कसा करता, दिशा दाखवता, बाजाराची दिशा दाखवता. कारण सगळे कंपनी त्याच्यात नाहीत पण 12 विविध क्षेत्रातले 30 कंपनी असतात, बाजाराची दिशा दाखवता. तर सुरुवाती मी तुम्हाला काय सांगलोय की 3 लाख शेअर्स 3 लाख लोकांका द्वारका फोडणी एक शेअर करून विकल्याने आणि भांडवल उभारणी केल्याने. प्रत्यक्षात समजा मी द्वारका फूडचो प्रवर्तक असा आहे चंद्रशेखर ठाकूर, तर मी 3 लाख लोकांका एक शेअर विकून 30 लाख भांडवल नाही उभ्या करू शकत. कारण सेबी माका सांगता की दुनियेकडनं तू भांडवल उभारणी करणार आणि उद्या बेजबाबदारपणे धंदो केलंस तर 3 लाख लोकांचं नुकसान तुझ्या काकाचा काय जातला, कारण तुझं पैसोच नाही भुतूर. मग माका सेबी सांगता असं नाही करून चालायचा, तू 10,000 शेअर तू स्वतः घे. म्हणजे मी कंपनीचो प्रवर्तक असंय द्वारका फूडचो, तर 10,000 शेअर गुणिले 10 रुपये एवढा भांडवल माका घालूचा लागता. आणि हे 10,000 शेअर जे असत ते मी कमीत कमी 3 वर्ष विकू शकत नाही. ते का म्हणतात लॉक इन. म्हणजे 3 वर्ष 10,000 शेअर्स मी विकू शकत नाही, तेवढा भांडवल माझा घातला. हे सेबीचो नियम आहे. लॉक इन म्हणजे खरेदी विक्री करू शकत नाही. सध्या आपण लॉकडाऊन त्या वेगळा ह्या वेगळा, तर लॉकडाऊन या लॉक इन. आता 10,000 शेअर माझ्याकडे असत प्रवर्तक म्हणून, मी ते विकू शकत नाही, लॉक इनमध्ये पडलेत. उरलेले 2,90,000 शेअर्स कोणाक दिले, 2,90,000 शेअर जनतेका दिले. ते जनता कधी खरेदी करीत कधी विकीत त्याच्यावर काय बंधन नाही. ते का म्हणतात फ्लोटिंग स्टॉक. तर अशा प्रकारे जो 30 कंपन्या असतात ना, त्या 30 पैकी प्रत्येक कंपनी तो फ्लोटिंग स्टॉक
गुणिले त्या दिवसाचो त्या कंपनीच्या शेअरचो बंद भाव, जे का क्लोजिंग प्राईस म्हणतात, मार्केट बंद असताना जो भाव असता तो क्लोजिंग प्राईस, या दोघांचा गुणाकार करून उत्तर येतं ते काय म्हणतात बाजार मूल्य, इंग्रजीत म्हणतात मार्केट कॅपिटलायझेशन, संक्षिप्तात म्हणतात मार्केट कॅप. 30 कंपन्यांच्या मार्केट कॅपची सरासरी म्हणजे इंडेक्स. दोस्तांनो, एवढा सोप्या असा कोण असा सांगित नाही. काय झालं, 52 वर्ष मी त्या क्षेत्रात काम केलं आहे, खुद्द BSc आणि CDSLमध्ये, त्यामुळे सगळं जवळून बघलं आहे म्हणून मी सगळ्या सोप्या शब्दात सांगते. नाही तर ह्यात मी वाचूक गेलास ना, सेन्सेक्स कसं कॅल्क्युलेट होता, निफ्टी कसं कॅल्क्युलेट होता, डोक्याचं गोविंदा होऊन जाईल, काय पदरात पडणार नाही. म्हणून मी सगळ्या सोप्या शब्दात मांडते स्लाईडद्वारे. स्लाईड नसा तो ह्यो कार्यक्रम पूर्णपणे फ्लॉप होतलो, म्हणून म्हाका स्लाईड लागतं. लोक काय म्हणतात ठाकूरांनी व्याख्यानं दिले नाही, त्याची जी गाभा असो ना तो हे स्लाईड शो असा. स्लाईडद्वारे विषय समजा खूप सोपं जाता असो. तर अशा प्रकारे ही दिशा बाजाराची दाखवत असता या इंडेक्स आणि हे. आता सगळे ब्रोकर्स असतात ना, त्यांचं ॲप असतं. मग मी तुमका काय सांगितलं आहे की ऑर्डर कशी प्लेस करूची. तुम्ही आता ब्रोकर समजा हे मोतीलाल ओसवाल, त्यांची तुम्ही हे केलीत ना, तुमचा ट्रेडिंग अकाउंट, डिमॅट अकाउंट उघडलात की तुमचं काय ते ॲप त्यांचं असतात, तर तुम्ही डाउनलोड करू शकता. एकदा ॲप डाउनलोड केलात ना की सगळी माहिती तुमका त्या ॲपद्वारे मिळतं. म्हणजे तुमच्या डिमॅट खात्यात शेअर्स किती, त्याचा स्टेटमेंट ते तुम्ही मेल करू शकता. अनेक असे ज्यो कंपनी असतात त्यांचं परफॉर्मन्स तुम्ही बघू शकता, खयच्या कंपनीत खयचा डिव्हिडंड दिल्या. तुमची ऑर्डर प्लेस करू शकता ह्या ॲपद्वारे की एक शेअर्स म्हाका खरेदी करूचेत, एवढे शेअर्स विकूचेत. ते ऑर्डर्स तुम्ही ॲपवर टाकू शकता. त्यामुळे ॲप एकदा हातात दिला ना की सगळी कामं तुमची झाली. मागाशी मी तुमका काय दाखवलं, एक बेसिक म्हणून दाखवलं आहे. प्रत्यक्षात ॲपद्वारे आजकाल सगळी कामं होतात. तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिला भरतास ना, सगळी कामं होतात. तसा ॲप आपण केला ना तर चांगला उपयोग होता त्याचा. फक्त होता कसा की आपल्याकडे स्मार्टफोन असताना त्याचा 10% उपयोग, स्मार्टफोनचा फक्त 10% उपयोग चांगल्या कामासाठी होता आणि 90% उपयोग फालतू कामासाठी होता. ती फालतू कामं म्हणजे खयची, गुड मॉर्निंग, गुड इव्हिनिंग, हॅपी बर्थडे, हॅपी फादर डे, हॅपी दगड डे, हॅपी धोंडो डे, आणि ते व्हिडिओ फॉरवर्डेड, एक मेसेज 25-25 वेळा फॉरवर्ड करतात. आणि होता कसा त्याच्यामध्ये की डिलीट करूचं एक उद्योग होऊन बसता. म्हणून मी सांगते की 10% मोबाईल असा ना तिचो उपयोग होता आणि 90% होता. काय, मोबाईल कंपन्यो श्रीमंत होतात, मोबाईल कंपनी श्रीमंत होतात, बाकी काय सुद्धा होत नाही ह्याच्यातून. आणि आम्ही ते आपले करत असतो उगीच येण्यासारखा. आता हे उच्छाद मांडतात ते व्हॉट्सअपवाले, अक्षरशः उच्छाद मांडतात. आता असं मेसेज येतात काय, तर कमवलेली नाती, हे सुविचार वाचून कोणाचा भला झाला हो. आणि तुम्ही गुड मॉर्निंग करून माझ्या आयुष्यात काय होणार, माका जे प्रार्थनाचे भोगूचे भोग लागणारच ना. ते असे ना फालतू मेसेज पाठवून रात्री एक काम होऊन बसतात डिलीट करूचा. आणि डेटा खरं संपतं. 199चं पॅक संपलो, 399 संपलो, 599 भरा. परवा कोणीतरी पाठवलं की माझ्या प्रिय सहधर्मचारिणीने आज मोदक केले आणि मोदकाचा फोटो पाठवला व्हॉट्सअपवर. म्हटले मेल्या, तुझ्या बायकोन मोदक केले, एवढी कौतुकाची बायको आहे ना तुझी, तर ते का पैठणी घेऊन दी. एवढीच बायको कौतुकाची तर ते का पैठणी घेऊन दे ना. तो आदेश बांदेकर किती जणी पैठणी देणार, तू पैठणी घेऊन दे. आमका किती, मी काय रिक्षा करून मोदक खाऊ येणार तुझ्या घरी. ते आमका ते मोदक देखून काय मिळते ना मका सांगा, फुकट आपला डेटा जाता. परवा कोणीतरी कळवलं ना आमच्या घरी उदक शांत संपन्न झाले. अरे तू धार्मिक असस, मी सर्टिफिकेट देऊन देतो, पण आमकं काय फरक पडतं त्याच्यात, तुझी व्यक्तिगत गोष्ट नाही. तर अशा प्रकारे लोक करत असतात ना. त्यामुळे मोबाईल कंपनी श्रीमंत होतात, बाकी काय होत नाही. त्यापेक्षा चांगल्या कामासाठी उपयोग करूचो. आता मी शेवटच्या टप्प्यात दिलं आहे. आत्तापर्यंत आपण काय बघितलं की जर माका शेअर बाजारात गुंतवणूक करूची तर किमान काय माहिती आवश्यक असतात, आपला प्रोटेक्शन काय असतं, प्रोसिजर काय आहेत, नियम काय आहेत, तर आपण बघितलं. पण अनेक लोक असे असतात ज्यांका शेअरमध्ये इन्व्हेस्टमेंट करूची असता, पण त्यांना भीती वाटतं. त्यांच्यासाठी एक दुसरा मार्ग हा, त्या मार्गाक म्हणतात म्युच्युअल फंड. तुम्ही मुंबई कधी गेला असतात ना तर ट्रेनमध्ये कान किट्टत ऐकून म्युच्युअल फंड सोयी दिवसभर वाजत असता. त्या म्युच्युअल फंडाची संकल्पना अशी असता की माका समजा 60,000 रुपये घालूचे असतात तर माका भीती वाटतं, माका वेळ नाही, मग मी म्युच्युअल फंडाच्या हवाली माझे 60,000 करेन. देशात मी काय एकटोच आहे काय, लाखो लोक आहेत, करोडो लोक आहेत. मग कोणी 1 लाख, कोणी 2 लाख, कोणी 20,000, कोणी 40,000 म्युच्युअल फंडाकडे देतात. म्युच्युअल जमा होतात. ते करोडो रुपये म्युच्युअल फंड कसे इन्व्हेस्ट करता, त्या म्युच्युअल फंडाच्या पदरी तज्ज्ञ मंडळी का म्हणतात फंड मॅनेजर. हे फंड मॅनेजर लोकांनी दिलेले करोडो रुपये त्यांका वाटत त्या कंपनीच्या शेअरमध्ये इन्व्हेस्ट करतात आणि येणारा फायदा आमका देतात. ही म्युच्युअल फंडाची संकल्पना जी खयच्या पण पुस्तकात लिहिलेली नसता.
तर ही म्युच्युअल फंडाच्या मार्फत आपण करू शकतो. मी परवा आचऱ्यात गेलो होते. आचऱ्यात सगळ्यांना माहिती आहे, आता रामेश्वर वाचनालय असा, त्या रामेश्वर वाचनाच्या आवारातच एक देऊळ आहे. तर मी कार्यक्रमाच्या आधी अर्धा तास गेलो होतो, माझ्याकडे वेळ होतो म्हणून त्या देवळात बसलं आहे, बाजू फुला घेतलं आहे, देवाच्या पायाशी फुला ठेवलं आहे, शांतपणे ते बसतं आहे. माका कोण विचारणार नाही, कोण उठाक सांगणार नाही, कारण लहान देऊळ आहे. तर मी बसलो असताना त्या आचऱ्यात तो एक माणूस येलो. माका म्हणता तुम्ही तुमचाच भाषण आहे ना? म्हटलं होय. ते म्युच्युअल फंड काय असतं हो? माका विचारता ते म्युच्युअल फंड काय असतं हो? म्हटलं तुम्ही कार्यक्रम घेणार असतात ना, मी सांगणार आहे सगळं चित्राद्वारे सांगणार. नाही तसं नाही, माका तुम्ही म्युच्युअल फंड म्हणजे का आधीच सांगा, माका समजला तर मग मी कार्यक्रमात येईन. मग त्यांना म्हटलं बसा. मग त्यांना मी सांगितलं की म्हटलं हे बघा, आता मी बसलो आहे अर्धा तास, माका कोणी उठवल्यानं नाही, मी माझ्या हाताने देवाच्या पायाशी फुला ठेवलं आहे. पण ही गोष्ट मी कोल्हापूरच्या अंबाबाईच्या देवळात करू शकत नाही, शिर्डी साईबाबांच्या देवळात करू शकत नाही, कारण ते गर्दी असता, माका गाभाऱ्यात प्रवेश नसता. मग ते पुजारी बसलेले असतं, त्यांच्या हातात मी फुला देतो आहे आणि माझ्या वतीने ते देवाच्या पायाशी ठेवतात. काय फरक पडलो? मी देवाच्या पायाशी ठेवलं आहे किंवा पुजाऱ्याने ठेवलं आहे, शेवटी फुला देवाच्या पायाशीच गेली ना. मग तसाच म्हटलं शेअर बाजारात मी गुंतवणूक केले थेट किंवा म्युच्युअल फंडाच्या मार्फत केलं आहे, होणार कसा? माझी गुंतवणूक तकडेच जातली ना. ह्या म्हणाला तुमचा वरा असा. मग ते कार्यक्रमात केले, बसले, भरपूर प्रश्न विचारला नाही. जाताना म्हणाले सगळा चांगला सांगला, पुढच्या वर्षी येताच तेवढे आंबे खाऊ आमच्याकडे येवा पुढच्या वर्षी. आता कार्यक्रमात केलास, पुढच्या वर्षी आंबे खाऊ केव्हा? त्यांची माका म्हणाले हो तुम्ही माका सांगला होतास आंबे खाऊ येतं आणि येला नाहीस. त्यांना म्हटले हो तुमच्या मे महिन्यामध्ये मुंबई आचरा या बसचा तिकीट किती असतात? 2,000 रुपये तिकीट असतात, जाऊचे 2,000 येऊचे 2,000. त्या 4,000 करण्यापेक्षा म्हटलं मुंबईतच आंबे जास्त स्वस्त पडतात ना. आमंत्रण म्हटलं तुमचं माझ्या लक्षात होता, पण आंबे मुंबईतच स्वस्त पडतात म्हणून दिलं नाही म्हणून. तर अशा प्रकारे ह्या सगळ्या की हे जे तज्ज्ञ लोक असतात ना, ते खय गुंतवतात आपले पैसे, ते आपणाक सांगत असतात. अशा प्रकारे सांगतात. आता हे म्हणताना म्युच्युअल फंड की 4.57% रक्कम आम्ही रिलायन्सच्या शेअरमध्ये गुंतवली, 3.52% लार्सनच्या शेअरमध्ये गुंतवली, 2.22 भारती एअरटेलच्या शेअरमध्ये गुंतवली. त्याकाच म्हणतात फॅक्ट शीट. घरी गेलास ना की गुगलवर सर्च मारा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फॅक्ट शीट. ह्या एवढा सगळा लिहून येतला. फॅक्ट शीटचो माझो मालवणी भाषेतलो अर्थ असतो. फॅक्ट शीट म्हणजे काय? गुगलवर लिहिलेलं विसरून जा. फॅक्ट शीटचा अर्थ तुम्ही दिलेले पैसे आम्ही खयच्या कंपनीत गुंतवले, दॅट इज द फॅक्ट शीट. साधी मालवणी व्याख्या. पण ह्या सोडून जर मी इंग्लिशमध्ये व्याख्या सांगले ना, तो पण ऐकावसा बसतलो नाही हो. आणि ह्या घडी म्हाका सांगा, आपण काय परीक्षेक बसवायचा काय हो? विषय समजण्याशी मतलब खय इन्व्हेस्ट केले सांगतात ते का म्हणतात फॅक्ट शीट. आता मी शेवटची स्लाईड असं म्हणजे याचं कारण, अनेक वेळा कार्यक्रम ज्यावेळी पब्लिकमध्ये असतं ना हॉलमध्ये, त्यावेळी लोक पहिले विचारतात. संजय गावडे म्हणतात म्युच्युअल फंडचं उदाहरण खूप छान दिलं, धन्यवाद संजय गावडेची. असं सोप्या शब्दात सांगताय म्हणूनच लोक येतात हो. 1,700 कार्यक्रम झाले त्यासाठी झाले. न कळणाऱ्या भाषेत बोललं असतात ना, तर लोक म्हणतात काय भाषण झालं हो तुमचं, काय कळलं नाही असं हळूच बोलतात मागे. तर हे शेवटच्या स्लाईडमध्ये मी सांगतो इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय. आता आपण काय बघलो, शेअर खरेदी केले, डिमॅट खात्यात शेअर्स दिले, शेअर विकले, डिमॅट खात्यातून शेअर गेले. इंट्राडेमध्ये असं असतं की शेअरची डिलिव्हरी देऊची नाही किंवा शेअरची डिलिव्हरी घेऊची नाही, पैशात व्यवहार करायचो. या कसा बघा, सकाळी मी मोतीलाल ओसवालच्या ऑफिसमध्ये गेल्याने सांगलं XYZ कंपनीचं मका एक शेअर विकूचो. आता तुम्ही म्हणणार माझ्या डिमॅट खात्यात त्या कंपनीचे शेअर्स नाही, मग विकणार कसे? विकू शकतास, कारण डिलिव्हरी देऊचीच नाही. मग मी त्याला सांगणार सकाळी एक शेअर विक, भाव काय? 2600. मग अर्ध्या तासांनी, 1 तासांनी, 2 तासांनी, पण मार्केट बंद व्हायच्या आत त्याच दिवशी मी परत ब्रोकरच्या ऑफिसमध्ये जाणार किंवा फोनवरून सांगणार सकाळी शेअर विकलं 2600ला, तो आता खरेदी कर. खरेदी करतेवेळी भाव होतो 2500. म्हणजे कसा झाला? 2500 खरेदी झाली, 2500 विक्री झाली, म्हणजे 100 रुपये माझा प्रॉफिट झाला ना. मग ह्यो व्यवहार मी जर 100 शेअरचा केलो असतो तर 10,000 रुपये मला प्रॉफिट झाला. माझ्या खिशात काय होतं आपण करू शकतो. एका म्हणतात इंट्रा डे ट्रेडिंग किंवा डे ट्रेडिंग. तुमच्या हातात शेअर नाही, डिमॅट खात्यात शेअर नाही, पण करू शकतास. हे लोक जे सांगतात ना मंदी. पण माका एक सांगा, असं काय जरुरी आहे काय हो? सकाळी मी गेले 2600 होतो, मग हे भाव कमी झालो, उलटा नाही होऊ शकत. विकू गेले सकाळी ते 2600 भाव होतो, 2 तासांनी परत खरेदी करू गेले त्यावेळी शेअरचा भाव वाढलो होतो. म्हणजे माझी खरेदी झाली 2660 आणि विक्री झाली 2600. म्हणजे पर शेअर एका शेअर मागे माका लॉस नाही झालो 60 रुपये. मी 100 शेअरचा व्यवहार केलो तर 6,000 रुपये माझं लॉस नाही झालो. मी 6,000 रुपये मी ब्रोकरला देणार लागणार. तासात ना आता कोणी सांगत नाही, फक्त वरचाच सांगतात.
अवश्य गॅरंटीड पैसे कमवचे असते तर 52 वर्ष आम्ही कशा काही भाषणं करत फिरलं असते. ते ह्या इंट्राडे म्हणतात. दोन्ही प्रकार असत, पैसे कमवू शकतात, पैसे जाऊही शकतात. कारण सृष्टीचो नियम असा, बावडी खोदली, विहीर खोदली का वाकी समोर आपण विहीर खोदली ना की समोर मातीचो ढीग हय खणलाच थंय मातीचो ढीग लागलो. सृष्टीचो नियम असा. त्यामुळे कोणतरी कमवत असता, कोणतरी गमवत असता. तो कमवणारा मीच असान अशी भाबडी आशा करून इकडे उतरू नये. मी कोणाक निराश करण्यासाठी सांगत नाही. मी फक्त तत्व सांगलं ह्या कसा होता, करा न करा तुमच्यावर. जसा महाभारत काळात युद्ध झालं ना, युद्धाच्या वेळी काय झालं, भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाक सांगल्याने की लढायचा नाही का लढायचं नाही तू ठरव. 2 पर्याय तुझ्यासमोर असत. जर लढता लढता मेलस तर स्वर्गप्राप्ती नक्की होणार तुका, मोक्ष मिळणार तुका, लढता लढता मेलस तर. आणि जर लढता लढता जिंकलंस तू तर पृथ्वीचं राज्य भोगशील ना. काय करूचा तर तू ठरव. तसा मी दोन्ही गोष्टी सांगल्या, करायचा नाही करायचा तुम्ही ठरवा. तो माझा विषय नाही, मी फक्त माहिती म्हणून सांगल्या. आता फसवणूक कसा होता, लोक म्हणतात आता शेअर बाजारात फसवणूक होईल. तुम्ही बघलंच ना, ब्रोकर जर अधिकृत असेल तर काय अडचणच नाही तुमची. चेकने पैसे देवा, 15 लाखाच्या वर एका वेळी व्यवहार करू नका. पण एक जागतिक विषय असता हो. आधी उदाहरण सांगते. माझी बहीण राहता ठाण्यात, तिचं नाव अरुंधती खणकर. ठाण्यात माझी मोठी बहीण राहता अरुंधती खणकर. तर तिने काय केलं, ती जिल्ह्याकडे 2 महिने राहिली आणि येताना सगळ्यांका काय नाही काय वस्तू घेऊन येल्या. तर आमच्या गावामध्ये एक भास्कर म्हणून घरी कामाक असता. तर ती ज्यावेळी गावात गेली देवगडात आमच्या घरी माघारपणाक माझी बहीण, तर ती जाताना त्या भास्करासाठी सुद्धा एक ही अत्तराची बाटली तो खो घेऊन गेली. कौतुकाने, कारण लहानपणापासून आमच्याकडे तो असा. त्याका पण मग बरं वाटतं की आमका एवढी ओळख ठेवतं. तर माझी बहीण ही अत्तराचो खो घेऊन गेली. त्याने तो घ्यायला खुश झालो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इलो तो उडत इलो नुसता. म्हणतात ताई, माझ्या बहिणीक सांगतात, ताई फटकीचो वाको इलो त्या तुझ्या दुकानदारावर, तो ह्या नेऊन त्याच्या तोंडावर मार्गे काय दिल्यान बघ माका. तर माझ्या बहीण विचारता काय झाला. तर म्हणता ह्या बघ खो उघडलंय, तो भुतूर बाटली केवढी बघा. खोक्याच्या 1/4 बाटली. त्या बाटलीकडे बघलास ना, त्या बाटलीच्या परत अर्धा बूच आणि अर्धी बाटली या खाली, म्हणजे 1 अष्टमांश झाला. परत त्या बाटलीची जी ही आहे ना काच, ती इतकी जाड हा, त्याच्यात जास्तीत जास्त 2 चमचे अत्तर होता, 2 चमच्याच्या वर नाही. तो म्हणतो फटकीचो वाक होईल त्याच्यावरती, ते का म्हणे नेऊन दे त्याच्या तोंडार हा मार त्याच्या बाटली. आता अमेरिकेत खंय बहीण परत जाणार देव. पण आता माका सांगा, हे फसवणूक नाही काय हो. वरसून काय वाटतं बघ. माझी बहीण पण इल्यावर म्हणाली स्वस्त आहे रे तिकडे, $1 एवढं मिळणार. $1 किती, 2 चमचे सोळा नाही अत्तर त्याच्यामध्ये. म्हणजे हा सगळीकडे चाललेला असता. आपल्या देशात असं नाही. हे जय माणूस असा ना, जसे वसंत कानेटकर म्हणतात अश्रूंची झाली फुले नाटकात, जिथे माती आहे तिथे कीडही असायचीच. ज्या ठिकाणी समाज असा त्या ठिकाणी समाज विघातक प्रवृत्ती असायचोच. फक्त आता होता कसं, माझी शेवटची स्लाईड आता याच्यासाठी दाखवत आहे की आम्ही अनेक गोष्टी गृहीत धरलेल्या असतात की ह्या माका समजावचा नाही, ह्या माझ्यासाठी नाही, आणि तिकडे लोक दुर्लक्ष करतात. पण प्रत्यक्षात कसा वेगळा असता की गृहीत धरला शेअर बाजार माझ्यासाठी नाही, शेअर बाजारासाठी BCom लागता, MBA लागता, काही नाही असा. उदाहरण तुमका सांगतोय, आपण खयच्या देवळात जातो ना, आणि किंवा खयच्या तरी आपण हॉस्पिटलमध्ये जातो, त्यावेळी काय असतं, बाहेर बोर्ड असता, कृपया चपला बूट बाहेर काढा, प्लीज रिमूव्ह युअर शूज. आम्ही वाचतो काय हो, नाही वाचत. की त्या देवळात गेल्यावरती काय चपला घालून भुतूर जाणार, हॉस्पिटलमध्ये गेल्यावर चपला घालून भुतूर जाणार, नाही जाणार. आमका डोक्यात बसला होता की देऊळ आणि हॉस्पिटल म्हटलं की चपला बाहेर काढायच्या. मी बोरिवलीत राहतो, थंय एक हॉस्पिटल डोळ्याचा. त्या डोळ्याच्या हॉस्पिटलमध्ये एकदा मी गेलो होते. म्हणजे आमच्या ऑफिसमधले आम्ही 7-8 जण मिळून गेलो होतो. एकाचं ऑपरेशन झालं होतं डोळ्याचा, ते का बघूक भेटाक म्हणून गेलं. मी बाहेर उभं होतो. मी कधी हॉस्पिटलात जात नाही. याचं कारण असं, माझ्या 2-2 महिन्याच्या, आता लॉकडाऊन म्हणून सोडा, बाकी 2-2 महिन्याचे तारखो लागलेले असतात. हॉस्पिटलात गेले आणि इन्फेक्शन झालं तर सगळे कार्यक्रमाचे तो हॉस्पिटलात जात नाही. तर मी बाहेर उभं होतोय, तर तो बोर्ड लावलेला होतो बघा. काय लिहिलेलं होतं, आभास पवार म्हणतात अप्रतिम धन्यवाद, पहिल्यांदाच असं काही स्टॉक मार्केटमध्ये घडतं आहे. मालवणी भाषेत सेमिनार. हो, आभास पवारचे पहिलाच सेमिनार असा आहे की जो आपण मालवणी भाषेत करतो. धन्यवाद. तर झाला कसा, मी ते बाहेर उभं होतोय आणि ह्या तुम्ही बघताच ना चित्रामध्ये, ही जी हातात हिरवी पिशवी घेऊन बाई उभ्या आहे ना, तर त्यांनी तो बोर्ड वाचल्याने कृपया चप्पल बूट आत काढा. तर बाई आत गेला आणि चप्पल काढूसाठी, कारण लिहिलं आहे ना चप्पल बूट आत काढा. ती आत गेली.
बाय माझ्या ओळखीचा होता, पण मी हाक नाही मारले, मी घाईत होतोय, म्हटलं जाऊन दे, बघत होतोय मी. ते आत गेला आणि 5 सेकंदात बायो बाहेर येईल आणि तिने पण चपला बाहेर काढल्या. नंतर केव्हा तरी मला ती भेटली, तेव्हा म्हटलं बाया त्या दिवशी मी तुका बघलंय थंय, म्हटलं हाक किती नाही मारले, म्हटलं नाही मी घाईत होतोय. तर मी तिका विचारलंय, तू चपला आत काढूक गेलंस, लिवल्या नाही चप्पल बूट आत काढ, तू आत गेलंस बरोबर आहे, पण परत तू बाहेर गेलंस आणि चपला बाहेर काढलंस, काय झाला? तर तिने म्हाका काय सांगल्यान, म्हाका सांगता, अरे मी तो बोर्ड वाचलंय चपला बूट आत काढा म्हणून आत गेलंय. पण असं मनात तिला इतक्या सगळ्या लोकांनी बाहेर काढल्या चपला होत नाही म्हणून म्हटलं मरण दे, मी बाहेर येऊन काढले. तर असं असतं, तर इतक्या मेंदूमध्ये रजिस्टर झालेलं असतं ना की चपला बाहेर काढायचो, चपला बाहेर काढायचो. तसा शेअर बाजार माझ्यासाठी नाही, माका कळणार नाही, हो सट्टा. मी असं सांगत नाही की सगळे पैसे शेअर बाजारात घाला, तुमच्याकडे 100 रुपये असतील ना 25 रुपये घाला, कारण सगळे गेले तर आपण रस्त्यावर येता नाही. ह्या तत्त्व ठेवा, 100रातले 25 रुपये शेअर बाजारात गुंतवा, जास्त नाही. सगळे गेले तरी आपण रस्त्यावर येता नाही. 100रातले 100 कधीच नाही. कर्ज काढून आयुष्यात नाही करायचा, कारण आपले पैसे स्वतःचे असतील तरच कर्ज काढून गुंतवण्याचा शेअर बाजार ह्यो क्षेत्र नाही, तेवढा निश्चितपणे मी सांगते. कारण कसं अनेक लोक काय करीत असतात. तर अशा प्रकारे आपण बघलो की आपण मनामध्ये अनेक गोष्टी आपण गृहीत धरतो, प्रत्यक्षात वेगळ्या असतात. तर बायो सांगता म्हणता, माझ्या मनात तिला एवढ्या लोकांनी बाहेर चपला काढल्या नाही, माझ्या वाचण्यात काहीतरी चूक होत असतील म्हणून मी पण बाहेर येऊन काढले. तर असा सगळा असा. तर दोस्तांनो, आज खूप मजा येईल, कारण कसा खूप दिवस माझ्या मनात होता की मी मराठीतून कार्यक्रम करतो आहे, हिंदीतनं करतो आहे, गुजरातीतून करतो आहे, इंग्लिशमधनं करतो आहे, माझ्या भाषेतनं हो खाया होता. खूप खूप मनात होता माझ्या. कोल्हापूरला गाठ पडली अशी की 1500 कार्यक्रम झालो आणि दर्पण पाटील भेटले YCS इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेसचे, आणि त्यांनी माझा तेव्हा बुकिंग करून ठेवलं, मी होतो आहे त्यावेळी, आणि हो कार्यक्रम झाला. मी राहतो आहे बोरिवलीत, माझं गाव देवगडात. 3-4 खेप वर्षातनं आनंदात असतात. अजूनही गावचा संबंध सोडला नाही. माझा घर हात आहे, माझा भाव वगैरे राहता, पण नाळ माझी कोकणामध्ये आहे, म्हणून मी भरपूर कार्यक्रम कोकणामध्ये केले आहे. बांदा, सावंतवाडी, वेंगुर्ला, छोट्या सावंतवाडी, कणकवली, राजा, अनेक ठिकाणी केले. शिरगाव, देवगडापासून जामसंड्यात पण केले होते प्रोग्राम. तात्पर्य की माका आवडतं या सगळ्या लोकांच्यामध्ये मिसळासाठी, आणि म्हणून मी तुमका आता शेवटची स्लाईडमध्ये तो माझा फोन नंबर असा, व्हॉट्सअप नंबर असा. तुमका जर कधी माझ्याशी संपर्क साधूचो झालो तर मी तुमचोच असं आहे, कधी पण संपर्क साधा, परकेपणा ठेवायचं नाही. तुमचा काय प्रश्न असतात त्या व्हॉट्सअपवर विचारा. फोन केलास तर ठीक, पण अनेक वेळा फोनला हल्ली रेंज मिळत नाही. नवीन काय नाटकं सुरू झाली की आउट ऑफ रेंज, मी घरात असतोय पण येतं आउट ऑफ रेंज म्हणून. व्हॉट्सअप केला असतं, भले 2 तास उशिरा मिळात फोन, पण मिळात. तेव्हा निश्चितपणे तुम्ही माझ्याशी संपर्कात राहावा, कारण कसं असतं, ह्या 1.25 तासात संपणार हो विषय नाही आहे म्हणून. तर आज ह्यो कार्यक्रम जे का बघूक नाही मिळालो ना, त्यांच्यासाठी उद्या सकाळी ह्योच कार्यक्रम यूट्यूबवर माझा चॅनल असा, त्या चॅनलचं नाव आहे चंद्रशेखर ठाकूर. तुम्ही यूट्यूबवर गेलास आणि चंद्रशेखर ठाकूर सर्च मारलात की माझा चॅनल दिसतात. त्याच्यावर सगळे माझे कार्यक्रम जे फेसबुकवर होतात ना, ते मी यूट्यूबवर टाकतो. ह्याचं कारण, अनेक लोक आहात ना, अनेक लोक जे असतात त्यांना फेसबुक लाईव्ह बघू शकत नाही, फेसबुकवर ते मेंबर नसतात, ते त्यांच्यासाठी सगळे कार्यक्रम मी यूट्यूबवरच टाकतो. आणि एकदा यूट्यूबवर टाकले की कसं होतं, लोकांका त्या सोयीचा पडता ना. थोडं आता अर्धा तास बघलं, मग जेवण उरकून घेऊया, उरलेलं संध्याकाळी, उरलेलं झोपाच्या आधी, नाही तर उद्या सोयीने बघू शकतं, ती सोय असता. म्हणून या सगळ्यांना मी काय करते की मंजित शाह, बँक ऑफ इंडियाच्याच कर्मचारी आहेत. मंजित ताई, तुमचं स्वागत आहे. तर ह्या प्रकारे मी लोकांना नेहमीच सांगते की जर तुमका लाईव्ह शो बघू तो नाही मिळालो की तुमका वाटत अरे चांगला कार्यक्रम होतो, अरे तुझं चुकलो, यूट्यूबवर बघा. उद्या सकाळी यूट्यूबवर येतो कार्यक्रम, नाव असणार त्याच्यावरती, मी तुमका ओळखाक सोप्या जायत. तर ह्यो माझा मोबाईल नंबर असा, व्हॉट्सअप नंबर तोचा 9820389051. आणि पाटील ज्यांनी या कार्यक्रमाची सगळी व्यवस्था केली YCS इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, तर त्यांचो ह्यो नंबर असा, तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधा. बाकी पुढचं काय तुमका करूचं असतात, गुंतवणूक, सल्ला बिल्ला, सल्ला देत नाही मी. याचं कारण तो माझा एरिया नाही. मी फक्त सेबीच्या करतोय की लोकांका माहिती देऊसाठी. व्यवसाय माझा ह्यो नाही असा, किंवा सल्ला मी देत नाही, त्याच्यासाठी माझा परवानगी नाही आहे. मी फक्त भाषणं आणि प्राथमिक माहिती देणार, टीप मी कधी देत नाही, कारण सेबीची परवानगी नाही टीप देऊसाठी. अभिषेक रामचंद्र मुणगेकर, त्यांचं ग्लोबल मालवणी म्हणून फेसबुक पेज असा, त्यांनी पण कार्यक्रम केलेले नव्हतो 15 दिवसापूर्वी. असं अनेक लोकांचं सहकार्य असतं. मी एकटो मुंबईत असते, पण कोणीतरी व्यवस्था करूची लागतं ना. त्या कार्यक्रमात पण छान प्रतिसाद मिळाला होतो. सचिन आचरेकर त्यांचे असतात, ग्लोबल मालवणी, अशा अनेक संस्थांच्या मार्फत कार्यक्रम असे होतच असतात.
तुम्ही फेसबुक माझा पेज असा ते एकदा लाईक करा, म्हणजे तुमका तर सगळं समजत जाईल. तर मी आता हे थांबतो आहे आणि तुमका नंबर दिला आहे, तो उद्या यूट्यूबवरती तुम्ही प्रोग्राम तुम्ही बघू शकता. आणि असोच लोभ राहून देत, लोभ असाच म्हणून एवढे कार्यक्रम होतात, लोक प्रेमाने बघतात, संपर्कात राहतात. तुम्ही पण संपर्कात राहा, कारण ह्या कार्यक्रमात असं नाही, माझ्या प्रत्येक कार्यक्रमात मी माझा मोबाईल नंबर देत आहे, कारण लोकांका संपर्क करूच असतं. आणि अनेक लोक विचारतात तुम्हाला फोन केला तर चालेल का? अहो चालेल म्हणजे काय, आनंद असता माझा तो. नुसत्या कोकणी लोकांसाठी नाही, सगळ्यांसाठी माझ्याकडे प्रत्येक कार्यक्रमात माझा मी मोबाईल नंबर देते. हेतू ह्यो की टाका. फक्त विनंती अशी असा की कोणी म्हाका गुड मॉर्निंग गुड नाईट न्या करू नये, कारण एक उद्योग होऊन बसता होतो संध्याकाळी सगळं बंद करूचो. मी कोणाक ब्लॉक करीत नाही, पण खूप खूप त्रास होता त्याचो. त्यामुळे कृपा करून गुड मॉर्निंग नको. तुमच्या सदिच्छा म्हाका माहिती असत, माझ्यापर्यंत पोहोचत असत. माझ्याबद्दल कोण वाईट बोलत असं म्हाका वाटत नाही, कारण तसं मी कोणाचं वाईट केलं नाही. त्यामुळे गुड मॉर्निंग हे सगळे सुविचार बिविचार कधी पाठवू नये, व्हिडिओ वगैरे. फक्त कामाचं असं तर 10 मेसेज पाठवा, म्हाका कंटाळून नाही यायचो. तर मी आता थांबतो आहे आणि खूप लोकांचे कॉमेंट्स पण लिहिलेलं असत. मी सगळ्यांका नंतर संपर्क करणार. आणि असंच लोभ ठेवा, वेळोवेळी भेटत राहू. आणखी एक कार्यक्रम असतात, जाहिरात नाही करत म्हणून सांगते. कॅशलेस व्यवहार सध्या आपणाक भीती वाटतं, बाहेर गेलो नोटा घेतलो, त्या नोटा का कोरोना व्हायरस चिकटलेलो असतात, आणखी काय व्हायरस असतील. तर कॅशलेस व्यवहार म्हणजे रोखी विना व्यवहार कसे करूचे त्याचं एक माझा कार्यक्रम असता. त्या कार्यक्रमाचं नाव असता भीमरूपी महा. टेलिफोनची बिला, इलेक्ट्रिसिटीची बिला, गॅसची बिला ऑनलाईन कशी भरूची, त्या कार्यक्रमात अशा स्लाईडद्वारे मी सांगते. त्या कार्यक्रमाचं नाव भीमरूपी महामुद्रा. दुसरा एक माझा कार्यक्रम असता स्मृतींची चाळता पाने. तो फक्त गप्पा गोष्टीचा कार्यक्रम आहे, त्याच्यात आर्थिक विषय काहीही नाही. गेल्या 52 वर्षात भेटलेली माणसं, घडलेल्या गोष्टी, वाचलेली पुस्तकं, इलेले अनुभव हे सगळे त्याच्यामध्ये असतात. त्यामुळे मी फक्त माहिती म्हणून तो कार्यक्रम मी सांगत असते. त्या कार्यक्रमाचं नाव स्मृतींची चाळता पाने. आत्तापर्यंत 2 कार्यक्रम केले आहे, ते देखील यूट्यूबवरती असतात, तुम्ही बघू शकता. आणि तिसरा कार्यक्रम माझा असता, त्या कार्यक्रमाचं नाव हा त्या कार्यक्रमामध्ये माझ्याबरोबर एक निवेदिका असतात. त्या कार्यक्रमाचं नाव असतं चंद्र आहे. तो पण गप्पांचा कार्यक्रम असता, पण त्याच्यामध्ये मी एकटो नसतोय, त्याच्याबरोबर माझ्यावर निवेदिका असता. मागाशी तुमका सांगितलं ज्येष्ठ नागरिक संघ फेसकॉमचो अलकाताई वाठारकर, त्या पण निवेदिका असतात त्याच्यामध्ये. त्या म्हणजे प्रश्न उत्तर अशा स्वरूपात असतात, गप्पा गोष्टीच त्यो, त्याच्यात आर्थिक विषय नाही असता. तर कोणाक करूचे असतील तर आमच्याशी संपर्क साधा तुम्ही. ते काय फार खर्च बिरचं असं काही असत नाही, कारण कसं निवेदिका आणि मी म्हणजे चंद्राय साक्षीला दोघांचं असतं आणि स्मृतींची चालतापणे एकट्याचं माझं असतं. याचं कारण असं, पूर्वी निवेदिकांबरोबर भरपूर लॉकडाऊनमध्ये असं झाला की आम्ही एकमेकांकडे जाऊ शकत नाही, बाहेर जाऊ शकत नाही, म्हणून मग एकट्याने करूचं कार्यक्रम म्हणून स्मृतींची चालता पाने. तर खूप बरं वाटलं आज. आणि पुन्हा एकदा आभार मानते दर्पण पाटलांचे, वायसीएस इन्व्हेस्टमेंट. आणि तुम्हाला सगळ्यांच्या एवढ्या संख्येने इलास बसलास आणि पूर्ण 1.5 तास आहे तुम्ही बसलास, कारण एका जागी एकाच विषयावरती 1.5 तास बसणं ह्या जरा कठीण असतात. पण नेहमी लोक बसतात, बाहेरचे कार्यक्रम 2-2 तास सुद्धा चालत असतात. तर असंच लोभ ठेवा. फोन नंबर माझा असा तुमच्याकडे. धन्यवाद.